ओके, स्क्रीन शेअर केलेली आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? स्क्रीनचं पण सांगा सर. ओके, आपण आता चालू करू. तर कालच्या सेशनमध्ये आपण जानेवारी ते जून ह्या न्यूज कंप्लीट केलेल्या होत्या. तर आता आपण जुलै या मंथ पासून चालू करतोय. ओके, तर जुलै मंथचे आपण आता इथे चालू करू. बघा, तर ह्या फक्त सगळ्या ह्या वन लाईनर आहेत. जे कालच्या सेशनला नसतील, आजच्या सेशनला जॉईन झाले असतील, त्यांना फक्त ब्रीफ मध्ये सांगतो की ह्या फक्त वन लाईनर न्यूज आहेत, वन लाईनर घडामोडी आहेत आणि फक्त आणि फक्त जीके टुडे मधून कव्हर केलेले आहेत. आपल्या जे करंट अफेअरची जी बॅच आहे त्यामध्ये जे आपण करंट अफेअरचे पीडीएफ प्रोव्हाइड केलेत, त्यामध्ये एक युनिक अशी मेथड आपण अवलंबली आहे. ती म्हणजे एक इयरबुकच आहे, पण मंथ वाईज इयरबुक, आणि ते पण टॉपिक वाईज प्लस मंथ वाईज. त्यातला हा वन लाईनर हा एक भाग आहे आणि त्यामध्ये हे मंथ वाईज असे आम्ही डिवायडेशन केलेलं आहे. त्यातले जानेवारी ते जून कव्हर झाले, आता जुलै चालू करतोय. बघा, आता पहिली न्यूज आहे मावेन. ओके, मावेन काय आहे? तर नासाचे हे मंगळाचे वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती यासंबंधी असलेली अंतराळ मोहीम आहे. यम वरून तुम्ही मार्स असं लक्षात ठेवता आणि हे मंगळावरचं मंगळाची मोहीम आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. पण आपल्याला महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, तर ते कोणाची मोहीम आहे? ही नासाची मोहीम आहे. ओके, बघा, नासाची मोहीम आहे कोणती? मावेन. ओके, त्यानंतर पहा, गुगलची गिफ्ट सिटी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडण्याची घोषणा. गिफ्ट सिटीमध्ये कोण ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार आहे? तर गुगल. गुगल गिफ्ट सिटीमध्ये उघडणार आहे. गिफ्ट सिटी ही गुजरातमध्ये आहे. त्यानंतर पहा, वनेंदू हसरंगा हा श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे. ओके, या श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजाने सलग 3 एक दिवसीय सामन्यात 5 बळी घेतले. म्हणजे 5 बळी. ओके, 5 विकेट्स हे सलग 3 एक दिवसीय सामन्यात घेतले त्याने, 3 ओडीआय मध्ये. कोणत्या देशाचा आहे हा वनिंदू हसरंगा? श्रीलंकेचा आहे. त्यानंतर पहा, पीएम प्रणाम ही योजना रसायन व खते मंत्रालयाअंतर्गत येते. पीएम प्रणाम पीएम प्रणाम ही योजना रसायन व खते मंत्रालयाअंतर्गत येते. ती योजना करंटमध्ये होती. त्यानंतर पहा, कांगो हे एक स्टॅटिक पार्ट झाला. करंटच्या इश्यूमध्ये कांगोचा विषय आला, त्याच्या रिलेटेड हा स्टॅटिक पार्ट आहे. म्हणजे अमेझॉन फॉरेस्ट तर तुम्हाला माहिती आहे ब्राझीलमध्ये आहे. ओके, त्यानंतर कांगो हे जगातील दुसरे सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहे. इतकंच लक्षात ठेवा फक्त. कांगो हे अमेझॉन नंतर दुसरे रेन फॉरेस्ट आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे इथे. आता बघा पुढे येणारा, देशातील पहिले पोलीस ड्रोन युनिट तमिळनाडू राज्याने सुरू केले. हे महत्वाचं आहे. पहिले पोलीस ड्रोन युनिट कोणत्या राज्याने सुरू केले? तर तमिळनाडू. पहा पुढे, नॅशनल स्पेस मिशन फॉर अर्थ ऑब्झर्वेशन. नॅशनल स्पेस मिशन फॉर अर्थ ऑब्झर्वेशन, अर्थचे ऑब्झर्वेशनसाठी एक नॅशनल मिशन चालू केले. कोणत्या देशाने? ऑस्ट्रेलियाने. त्यानंतर पहा, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड हे ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ही जी संस्था आहे ती प्रकाशित करते. कोणतं? ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड. हा फंड आहे, हे जीईएफ ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी प्रकाशित करते. त्यानंतर पहा, हा प्रश्न आला होता तुमच्या टीसीएसला, टीसीएस जी एक्झाम घेतलेली होती, सरळ सेवाची असेल कोणत्या, बहुतेक नगर परिषदला हाय काय बॅचला आलेला होता. पिक स्कूल आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलने डेन्मार्कच्या सहाय्याने स्थापन केलं होतं. तर पिक स्कूल डेन्मार्कच्या सहाय्याने कोणत्या राज्यातील एका जिल्ह्याने स्थापन केलेलं विचारलं, आणि हे राज्य विचारलेलं ऑप्शनला आसाम. अशाच पद्धतीनं आणखीन एक प्रश्न टीसीएसच्याच एका एक्झामला आलेला होता. रुरल बॅकयार्ड पिगरी, ओके, स्कीम. हा नगर परिषदच्या एका टीसीएसने घेतलेल्या नगर परिषदच्या एका एक्झामला आलेला होता. रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम हा मेघालय राज्याने सुरू केला, टीसीएसने घेतलेला. ओके,
हे हे दोन्ही प्रश्न TCS न च्या एक्झामला येऊन गेलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा फक्त. पिग स्कूल म्हणलं तर आसाम, बॅकयार्ड पिगरी स्कीम म्हणली तर मेघालय. ओके, हे दोन फक्त तुम्ही ते युनिक शब्द हे लक्षात ठेवा. बॅकयार्ड पिगरी स्कीम म्हणलं की मेघालय, पिग स्कूल म्हणलं की आसाम. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघू आपण काय म्हणले. IIT खडगपूर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय रेल्वेसाठी सुरक्षित सिग्नलिंग प्रणाली विकसित झालेली केलेली आहे. कुणी? IIT खडगपूरने. म्हणजे तुमचे ब्लॉक टेक्नॉलॉजी आहे. ओके, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतीय रेल्वेसाठी सुरक्षित सिग्नलिंग प्रणाली, म्हणजे जी सिग्नलिंग प्रणाली असते रेल्वे सिग्नलिंग, ती सुरू केलेली आहे. कोणी? IIT खडगपूर. गिफ्टी निफ्टी हा भारत सिंगापूर देशाच्या भांडवली बाजारांना जोडणारा पहिला क्रॉस बॉर्डर उपक्रम आहे. हाही प्रश्न येऊन गेलाय. प्रश्न कुठे? TCSच्या एका एक्झामला येऊन गेलाय. बहुतेक जी सहकार भरती झालेली, त्या सरकार आयुक्तालय त्यांची सहकार आपली भरती होती ना, त्या भरतीमध्ये एका बॅचला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. देश विचारलेला गिफ्टी निफ्टीचा कोणत्या देशाच्या भांडवली बाजारात क्रॉस बॉर्डर उपक्रम, तर सिंगापूर हा देश आहे विचारलेले. ओके, झांझिबार झाझिबार टांझानिया, हे टांझानिया मधलं झाझिबार जे शहर आहे, येथे IIT मद्रासने पहिले IIT ग्लोबल कॅम्पस उभारले. ओके बघा, हे IIT ग्लोबल कॅम्पस कोणी उभारले? IIT मद्रासने. सेम अशाच पुढे ना IIT दिल्लीचे UAE बद्दल येईल, ते आपण पुढे बघू. पण हे एक लक्षात ठेवा, कुठे? झांझिबार टांझानिया येथे IIT मद्रासने. त्यानंतर पहा, एक थोडी ती न्यूज आहे का कुठे खाली बघू. ओके, आहे इथे, ही बघा लगेच इथे ही घेतो. अबुधाबी UAE इथे IIT दिल्ली ऑफशोर कॅम्पस स्थापन करणार आहे. IIT दिल्ली ऑफशोर कॅम्पस कुठे स्थापन करणार आहे? UAE इथे बघा. आणि त्यानंतर ही कोठे बघतोय? झांझिबार टांझानिया येथे IIT मद्रासने पहिले IIT ग्लोबल स्थापन केले. टांझानिया म्हणलं की मद्रास आणि UAE म्हणलं की दिल्ली. ओके, आता बघा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स निर्देशांकानुसार 2005-6 ते 19-21 पर्यंत भारताने 415 दशलक्ष, म्हणजे 415 मिलियन लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आणले. ओके, किती लोकांना गरिबीतून बाहेर काढले 15 वर्षात? 415 दशलक्ष. नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान यांना 41व्या लोकमान्य टिळक पुरस्कार चे मानकरी ठरले. म्हणजे 41वा लोकमान्य टिळक, जो मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार असतो, तो यावर्षी कोणाला देण्यात आला? 23चा नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर बघा, लिसा या भारतातील पहिल्या प्रादेशिक AI न्यूज प्रस्तुतकर्त्याचे नाव. म्हणजे जे न्यूज अँकर असतं ना, तो AI न्यूज अँकर भारतातलं रिजनल चॅनल आहे, प्रादेशिक चॅनल, ते कोणत्या AI अँकरने केलं? लिसा यानं. हे AI अँकरचं नाव आहे. ओके, जम्मू काश्मीरच्या ग्रामीण आजीविका मिशनला, हे लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरचं ग्रामीण आजीविका मिशन आहे. ओके, त्या राज्याचं, केंद्रशासित प्रदेशाचं, त्याला स्टेट ऑफ गव्हर्नन्स इंडिया 2047 अंतर्गत स्कॉच पुरस्कार मिळाला. स्कॉच पुरस्कार हा गव्हर्नन्ससाठी दिले जातात. ओके, मग कोणत्या मिशनला? ग्रामीण आजीविका मिशनला स्टेट ऑफ गव्हर्नन्स इंडिया 2047 अंतर्गत स्कॉच पुरस्कार दिला जातो. ओके, त्यानंतर पहा, आपण UAE अबुधाबी बघितलं. हॉसांग 18 ICBM ची चाचणी उत्तर कोरिया या देशाने केली. हॉसांग 18 ICBM, आता हॉसांग 18 हे काय? इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. ओके, हे कोणत्या देशाचं आहे? उत्तर कोरियाचं. हे लक्षात घ्या, उत्तर कोरियाचं, कारण की तुम्हाला इथं ह्या नावावरनं एक तर नावं कन्फ्युजन कुठे होऊ शकतात. चायना, जपान, साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया, ही 4 ऑप्शन येणार. आणि अशाच या पद्धतीने एक आलेलं होतं. ओके, बॅलिस्टिक मिसाईल लास्ट इयरला MPSCलाच एकदा विचारलेलं होतं. भरपूर जणांनी साऊथ कोरिया, चायना असे उत्तर मारून आले. तर उत्तर कोरिया हे जे उत्तर आहे, लक्षात घ्या. ओके, हावसॉंग 18 ICBM इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असं फुल फॉर्म आहे त्याचा. हे कोणी देशाने? उत्तर कोरिया. ओपन AIच्या ChatGPTला प्रतिस्पर्धी म्हणून गुगलने बाड हे ऍप्लिकेशन सुरू केले, हे आपण काल बघितलं. आणि रशियाचं कोणतं होतं? गिगा गिगा चॅट. ओके, हे होतं रशियाचं. आणि गुगलचं हे बार्ड आहे. ओपन AI या कंपनीचं ChatGPT आहे. G20ने बघा, G20 झाली आपल्या इथं 2023ला, कुठे झाली? भारतात झाली. तर ग्लोबल चॅलेंज फंडिंग यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा केली.
ग्लोबल चॅलेंज फंडिंग मेकॅनिझम हे ओके ही स्थापन करण्याची घोषणा केली. मेटाने CM3 लिओन बघा मेटाने CM3 लिओन नावाचे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडेलचे अनावरण केले. आता ही यामध्ये मेटा म्हणजे आपलं जुनं फेसबुक ओके फेसबुक असं म्हणू शकतो वर्ल्डचं. यांनी मेटाने काय केले CM3 लिओन या नावाचे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक तुमचं टेक्स्टिंगसाठी सोपं पडणार आहे. ओके जे मेटावर तुम्ही टेक्स्टिंग करता ओके टेक्स्ट टू टेक्स्ट जे तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये ते जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मॉडेल त्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि त्यामुळे ते तुमचं टेक्स्टिंग त्यातून ते सुधारणार आहे. असं अशा रिलेटेड ते टेक्स्टिंगचे रिलेटेड आहे. फक्त हे नाव लक्षात काय द्यायचं CM3 लिओन हे मेटाचं आहे इतकं लक्षात ठेवा. आणखी तुमच्या ह्याच्यात भर पडली आपण गिगा बघितलं हे रशियाचं, बार्ड बघतोय गुगलचं आणि ओपन एआयचं ChatGPT ओके आणि CM3 लिओन हे मेटाचं. त्यानंतर बघा अकिरा हा एक व्हायरस आहे, रॅन्समवेअर व्हायरस आहे इतकं लक्षात ठेवा. अकिरा ओके. त्याचबरोबर गॅबॉन निसर्गासाठी कर्जाची अदलाबदल करणारा पहिला आफ्रिकन देश. ओके म्हणजे तुमच्या नेचरच्या बदल्यात तुमचे बॉन्ड्स जसे तुमचे जे ग्रीन बॉन्ड्स असतात ओके तसे त्या टाईपचेच आहे. नेचर बॉन्ड्स टाईप आहे. निसर्गासाठी कर्जाची अदलाबदल करणारा देश कोणता पहिला आफ्रिकन देश गॅबॉन. त्यानंतर पहा भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या निमित्ताने भारताने ₹75 आणि ₹100 मूल्याचे नाणे अनावरण केले. कोणते कोणते 75 आणि ₹100 मूल्याचे हे दोन आकडे लक्षात ठेवा 75 100. UNFCCC COP28 हे आपण बघितलं काल अध्यक्षपद कोणाकडे गेले हे UAE देशाकडे गेले COP28 चे. त्यानंतर बघा जुलै मंथ इथं कम्प्लीट झालाय. आता चालू वळू आपण ऑगस्टकडे. बघा दिल्ली येथे भारतीय लष्करातील पहिल्या आधार केंद्राचे उद्घाटन. भारतीय लष्कराचं पहिलं आधार केंद्र उद्घाटन कुठे झालंय दिल्ली. हे कुठे लष्कराचं आर्मीचं ओके. त्यानंतर पहा मायक्रॉन मायक्रॉन काय करणार आहे भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट बनवणार आहे तोही गुजरातमध्ये. मायक्रॉन कंपनी काय करणार आहे पहिला सेमीकंडक्टर प्लांट बनवणार आहे भारतातील तो पण गुजरातमध्ये. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट इंडेक्स हा जारी कोण करतं RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं डिजिटल पेमेंट इंडेक्स हा इंडेक्स म्हणजे अहवाल जारी करतं. त्याचबरोबर बघा नेक्स्ट स्कॉर्चिंग डिवाइड ओके स्कॉर्चिंग डिवाइड आरोग्य आणि उत्पन्नातील लिंग असमानता याबाबतचा अहवाल रॉकफेलर फाउंडेशन द्वारा प्रकाशित झालेला आहे. तर स्कॉर्चिंग डिवाइड हा काय अहवाल आहे आणि हा रॉकफेलर फाउंडेशननं प्रकाशित केलेला आहे. तुमचं हेल्थ आणि उत्पन्नातील लिंग असमानता यातील तो उत्पन्न कशातील यातील तो याबाबतचा अहवाल आहे तो ओके रॉकफेलर फाउंडेशन आहे प्रकाशित केला. उत्तर प्रदेश या राज्याने विद्यार्थी गळती कमी करण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा वापर सुरू केलेला आहे. कोणत्या राज्याने उत्तर प्रदेश या राज्याने विद्यार्थी गळती कमी करण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीम बघा अर्ली वॉर्निंग सिस्टीम कोणत्या राज्याने चालू केले उत्तर प्रदेश कशासाठी विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी ओके. त्यानंतर पहा भारतातील पहिली 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा आता ही AU स्मॉल फायनान्स बँक ओके. आपण काल बघितलं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकने व्हॉट्सअप बँकिंग सेवा चालू केली होती. आता ही पहिली 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा व्हिडिओ ओके व्हिडिओ बँकिंग सेवा कोण चालू केली AU स्मॉल फायनान्स बँक हे लक्षात घ्या. त्यानंतर ओके नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नीतीचे नवीन नाव हे IIT मुंबई असं आहे. ते IIT मुंबईचं नाव काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ते IIT मुंबईचे नाव हे नीती असं केलेलं आहे ओके. नीती हे तर कन्फर्म करून घ्या पण हे तेच आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ओके. त्यानंतर पहा कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल उपक्रम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरू केला. म्हणजे कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल उपक्रम कोणी चालू केलाय दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ओके. जायद तलवार आता बघा हा संरक्षण सराव हा भारत आणि UAEचा आहे. इंडिया आणि UAE यांचा हा सराव आहे. कोणता जायद तलवार ओके. त्यानंतर पहा
आर्थिक वर्ष 2023च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार एकूण वित्तीय आरोग्य स्कोर कार्ड मध्ये महाराष्ट्र अव्वल राज्य आहे. म्हणजे तुमचं जे वित्तीय आरोग्य आहे, ओके, फिजिकल तुमची हेल्थ आहे, त्याच्या स्कोर कार्डामध्ये कोण महाराष्ट्र राज्य अव्वल आहे हे लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्र राज्य जे वित्तीय आरोग्य आहे आणि त्याचा जो स्कोर कार्ड आहे, विविध राज्यांची जी क्रमवारी होती त्यामध्ये महाराष्ट्र हे अव्वल राज्य आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने व्हिजिटर पाससाठी सुस्वागतम हे ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे. सुस्वागतम ऑनलाईन पोर्टल कोणी चालू केलंय? तर सर्वोच्च न्यायालयाने. काल आपण जस्टिस क्लॉक बघितले. ते जस्टिस क्लॉक कोणाच्या होत्या? फक्त हायकोर्टच्या होत्या. ओके, जस्टिस क्लॉक हे हायकोर्टसाठी होतं. ओके, पण सुस्वागतम हे कशासाठी आहे ऑनलाईन पोर्टल? सर्वोच्च न्यायालय. दोन गोष्टी कव्हर झाल्या बघा. त्यानंतर रेशन्स ट्रायल. रेशन्स ट्रायल ही काय बघा, खूप महत्वाचं आहे. तुमचे जे पौष्टिक आहार आणि टीबी हे जे हे करा, करेक्शन करा. पौष्टिक आहार आणि टीबीच्या घटनांमध्ये होणारी घट यातील परस्पर संबंध आहे. रेशन्स ट्रायल ही एक ट्रायल आहे आणि एक एक्सपेरिमेंट आहे तो. त्याच्याबरोबर म्हणजे ह्या टीबीचे कमी होणाऱ्या घटना आणि तुमचा पौष्टिक आहार यांचा कुठं ना कुठेतरी संबंध आहे या संदर्भातील त्या एक ट्रायल घेतल्या होत्या. म्हणजे विविध एक्सपेरिमेंट घेतलेले होते. त्याला ते रेशन्स ट्रायल्स नाव आहे, त्याचं फुल फॉर्म आहे आणि ती मोठी अशी एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे तुमचा आहार आणि टीबीची घटना, टीबीची रिडक्शन होणार आहे, त्यामध्ये कसा परस्पर संबंध आहे तो फक्त सांगितलाय. रेशन्स ट्रायल हे फक्त टीबी या रोगाशी संबंधित आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, बघा. त्यानंतर मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारे पहिले राज्य कोणते? गोवा. समजलं काय? मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF. ओके, तर भारतातील पहिले रात्रीचे स्ट्रीट रेसिंग सर्किट कुठे सुरू झाले? तमिळनाडू. पहिले रात्रीचे स्ट्रीट रेसिंग, नाईट स्ट्रीट रेसिंग, म्हणजे रात्रीचे तुमच्या रेग्युलर रोड आहेत त्याच्यावर रेस करायचे, रेसिंग सर्किट रेसिंग, हे कुठे सुरू झालं? तमिळनाडूमध्ये, तमिळनाडू राज्यात. त्यानंतर पहा, हे खूप महत्वाचं आहे. अग्निकुल कॉस्मॉस ही जी आपली कंपनी आहे, अग्निकुल कॉस्मॉस, यांच्याद्वारे भारतातील पहिले ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट लॉन्च झालेले आहे. ओके, अग्निकुल कॉस्मॉसद्वारे भारतातील पहिले ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट लॉन्च झालेले आहे. काय म्हणतात लोमेश सर, कुठे चालले लेक्चर? सर आपल्या चॅनलच्या वरच एक तुम्हाला जॉईन म्हणून एक पट्टी दिसेल, तिथे आहे बघा सर, वन लाईनर करंट अफेअर सेशन म्हणून. ओके, त्यानंतर बघा, अग्निकुल कॉस्मॉसद्वारे भारतातील, आपण हे आता बघितलं की ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट लॉन्च आहे. ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट लॉन्च कोणते आहे? तर हे आपल्या भारतातील अग्निकुल कॉस्मॉसने. एकच मिनिट होल्ड करा सर. ओके ओके, आता त्यानंतर नेक्स्ट ग्रुप काय म्हणते इथं. आता ही खूप महत्वाचा आहे पॉईंट मुद्दा. तुम्ही वाचला असेल पुरस्कारांमध्ये, ओके, किंवा महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये वाचला असाल की रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झालाय. कोणाला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झालाय? रतन टाटा यांना पहिला उद्योग रत्न, हा महाराष्ट्राचा पुरस्कार आहे, हा तो रतन टाटा यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर पहा, 15वी ब्रिक्स समिट 2023चे यजमानपद दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग देशाने भूषवले. 15वी ब्रिक्स. आता तुम्हाला माहिती असेल की हा महिना कोणता चालू आहे बघा, ऑगस्ट. ओके, ऑगस्ट चालू आहे. तुम्ही थोडस विचार करा, ऑगस्ट मध्ये आपलं हे 23 ऑगस्ट रोजी आपलं चांद्रयान-3 हे लँड झालेलं होतं. ओके, आणि तुम्हाला माहितीच असेल की चांद्रयान-3 जेव्हा लँड झालं ते खूप लोकांनी, ते 80 मिलियन लोकांनी ते युट्यूबचं स्ट्रीमिंग लाईव्ह बघितलं. ओके, आणि तो एक रेकॉर्ड झाला. पण त्यावेळी ते स्ट्रीमिंग तुम्ही लाईव्ह ज्यावेळी बघितलं असाल, तुम्ही थोडं आठवा की त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्क्रीन, म्हणजे तेवेळी ते सुद्धा लाईव्ह पाहत होते, पण कुठून? दक्षिण आफ्रिकेतून. त्यावेळी ते या ब्रिक्सच्या समिटीमध्ये होते. मग त्यावेळी त्यांनी तिथून ते लाईव्ह हे आपलं चांद्रयान-3चं पाहिलं. मग सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही एक महिना लक्षात ठेवू शकता, महिना प्लस ते त्याचा कंटेक्स्ट तुम्ही या ब्रिक्स समिटीवर लावू शकता. म्हणजे पंतप्रधान मोदी हे त्यावेळी लाईव्ह तिथे उपस्थित नव्हते भारताच्या इस्रोच्या सेंटरमध्ये, तर कुठे होते? आफ्रिकेत होते. तर आफ्रिकेत काय करायसाठी? तर ब्रिक्सची समिट. मग यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की ब्रिक्सची समिट कुठे झाली? जोहान्सबर्ग येते. ओके, तर म्हणजे असं एक लिंक लावू शकता, ही मी लिंक लावलेली लक्षात ठेवण्यासाठी.
जेणेकरून चुकणार नाही तुमचं. जेणेकरून तुमचं काय लक्षात राहील, चांद्रयान 3 कधी लॉन्च झालं, ऑगस्टमध्ये, 23 ऑगस्ट. आणि मग ऑगस्टमध्ये मग तुमची जोहान्सबर्ग येथे ब्रिक्सची समिट झाली, 15वी. त्यानंतर पहा स्पेन काय आहे, तर स्पेनच्या महिला संघाने महिला फिफा विश्वचषक जिंकला. कधीचा? 2023चा. बघा कोणाकोणाच्यात झालता, स्पेन वर्सेस इंग्लंड यांच्यामध्ये तो अंतिम सामना झाला. आणि सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे अंतिम सामना पार पडला. आणि महिला संघाने, कोणत्या? स्पेनच्या महिला संघाने तो विश्वचषक जिंकला. हे खूप महत्वाचं आहे. महिला फिफा विश्वचषक 2023 कोणी जिंकला? स्पेनने. कोणाला हरवून? इंग्लंडने. कुठे पार पडला? ऑस्ट्रेलिया. त्याबरोबर बघा अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केलेली. काय काम होतं? तुमचे रखडलेले रिअल इस्टेट प्रकल्प होते. ओके, जे रखडलेले रिअल इस्टेट प्रकल्प होते त्याची तपासणी करायची व ते पूर्ण करण्याच्या मार्गांच्या शिफारसी करण्यासाठी अमिताभ कांत यांनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवलेली. ओके, रखडलेले रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेट प्रकल्पासंबंधी आपला ऍक्ट आहे रेरा. कधीचा आहे तो? 2016. हे वर्ष विचारलेलं एमपीएससीने. ओके, 15, 16, 17, 18 असे ऑप्शन होते. बघा रॉकेटरी, आणि तो मार्च 16ला तो रेराचा ऍक्ट आणला. ओके, पण 2017ला तो रेरा काय म्हणतात एनेक्ट म्हणजे लागू झाला. 2017ला ऍक्ट हा 16चा आहे, इतकं लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर आता नेक्स्ट बघा रॉकेटरी नंबिंग इफेक्ट हा जो चित्रपट आहे. ओके, या चित्रपटाला 67वा राष्ट्रीय पुरस्कार, आपले जे देशाचे राष्ट्रीय पुरस्कार असतात, मग त्या 67वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 2023चा कोणाला मिळाला? रॉकेटरी द नंबी इफेक्ट. ओके, या चित्रपटाला मिळाला. यामध्ये प्रमुख भूमिका केली होती आर माधवन यांनी. त्याचबरोबर बघा राफेल नदालची इन्फोसिसच्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड झाली. राफेल नदाल हा कोण आहे? तर स्पेनचा आहे. काय आहे? टेनिसपटू, टेनिस प्लेअर आहे. ओके, राफेल नदाल याची कोणाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड झाली? इन्फोसिस. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा स्वच्छ वायू निर्देशांक 2023 इंदोर शहरच असणार आहे. आता स्वच्छ वायू आलं, स्वच्छ शहर आलं, काय आलं? इंदोर शहरच प्रथम क्रमांक. त्यानंतर पहा न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे विचारू शकते. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची एनजीटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोणाची? प्रकाश श्रीवास्तव. नाव लक्षात ठेवा, प्रकाश श्रीवास्तव. ओके, गोवा राज्याने इंडियन फर्स्ट विलेज अटलास सुरू केले. म्हणजे विलेज अटलास कोणत्या राज्याने चालू केले? तर गोवा राज्याने. विलेज अटलास कोण चालू केले? गोवा राज्याने. नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय. ओके, नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप, ओके, इथे यामध्ये सुवर्ण पदक मिळवले. हे यावर्षी मिळवले. जी मागल्या वर्षीची ऍथलेटिक चॅम्पियनशिप झाली 2 वर्षापूर्वीची, त्या ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये त्याने सिल्वर म्हणजे रौप्य पदक मिळवलेले. आणि आता दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवले. म्हणजे ज्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं, त्याच वर्षी ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये 2021 रोजी नीरज चोप्राने सिल्वर, आणि आता 2 वर्षानंतर 2023 मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं. ओके, ही इम्प्रुव्हमेंट झाली त्याची. त्यानंतर बघा हे आपले काय झाले, ऑगस्ट मंथ तुमचा इथे कम्प्लीट झाला. आता आपण वळतोय सप्टेंबरकडे. तुम्हाला बघा मगाशी सांगितलं मी 23 ऑगस्ट. ओके, 23 ऑगस्टला काय झालं आपलं? चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झालं. कुठे? मून्स साऊथ पोल ऑफ मून. ओके, साऊथ पोल ऑफ मून. इथं त्या दिवशी आपण काय केलं? नॅशनल स्पेस डे, राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून हा दिवस घोषित केला. आणि त्याचबरोबर जे तुमचं चांद्रयान 2 जे म्हणजे तुमचं क्रॅश होऊन जिथं ते पडलं होतं, त्या चांद्रयान 2च्या पॉइंटला तिरंगा पॉइंट हे नाव दिलं. आणि चांद्रयान 3चं यशस्वी लँडिंग जिथं झालं त्याला शिवशक्ती पॉइंट असे नाव दिलं. बघा तिरंगा पॉइंट कशाला दिलं? जे चांद्रयान 2 2019ला जे तुमचं क्रॅश झालं होतं,
ओके, 1 का 1.5 किलोमीटर वर आकाशातून क्रॅश, तिथून ते फेल होऊन ते क्रॅश झालं. त्या पॉइंटला काय नाव दिलं? तिरंगा. आणि चंद्रयान 3 ला शिवशक्ती. ओके. भारतातील पहिल्या कृत्रिम बुद्धीच्या शाळेचे उद्घाटन कुठे झाले? केरळमध्ये. ओके. तर थोड्या अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं काहीतरी असलं की ते एज्युकेशन रिलेटेड असलं की ते केरळमध्येच असतं. ओके. बघा, AI शाळा पहिली कुठे? केरळ. त्याचबरोबर टोयोटा या कंपनीने जगातील पहिली 100% इथेनॉल इंधन असलेली कार विकसित केली. जगातील पहिली 100% इथेनॉल असलेली कार कोणी विकसित केली? टोयोटा या कंपनीने. त्यानंतर आपले आदित्य L1 मिशन, इस्रोचे सूर्य मिशन आहे. सूर्याचा जो कोरोना थर आहे, म्हणजे जो कोरोना हा आउटर लेअर आहे, ओके, या कोरोना थराचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर 2023 ला याचं उड्डाण झालेलं आहे. बघ, आपलं 23 ऑगस्ट ला आपला नॅशनल स्पेस डे, नंतर लगेच एका आठवड्यानंतर हे 2 सप्टेंबर 2023 ला आदित्य L1 मिशन. L1 हा लॅग्रांजे पॉइंट आहे. ओके. असे 3 पॉइंट आहेत, असे ते लॅग्रांजे पॉइंट L1, L2, L3. त्यातलं L1 पॉइंट आहे हा. ओके. सूर्याच्या पोझिशनच्या नुसार ते पॉइंट बनवलेले आहेत. ओके. ते लॅग्रांजे पॉइंटला हे तिथे जाऊन तिथून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य L1 मिशन. ओके. झालं, हे झालं. सप्टेंबर आपण बघतोय आता. त्यानंतर पहा, 2023 रमन मॅक्सेसे पुरस्कार. आशियातले जे हे रमन मॅक्सेसे पुरस्कार आहेत, ओके, त्यामध्ये आसामचे, आपल्या भारताचे जे आसामचे रवी कन्नन आहेत, त्यांना हा 2023चा रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालाय. आणि एकूण 4 व्यक्ती आहेत, त्यापैकी रवी कन्नन हे एक व्यक्ती आहेत जे आसामचे आहेत, त्यांना हा रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. हे नाव खूप महत्वाचं आहे, रवी कन्नन. ओके. कुठले आहे ते? आसामचे आहेत. यांना कोणता पुरस्कार मिळालाय? रमन मॅक्सेसे. ओके. त्यानंतर पहा, जया वर्मा सिन्हा, भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष प्रमुख. कोण? जया वर्मा सिन्हा. रेल्वे बोर्डाच्या प्रमुख आतापर्यंत कोणतीही महिला झालेली नव्हती, आता पहिल्यांदा झाल्या. ती कोण? जया वर्मा. त्याचबरोबर नॅशनल पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया NPCI ने सुरू केलेल्या ब्लॉकचेन आधारित प्रकल्पाचे नाव काय आहे? फाल्कन. ओके. ब्लॉकचेन आधारित जी तुमची ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या आधारित जी प्रकल्प चालू केलाय, कोण चालू केलाय? NPCI ने. तर त्या प्रकल्पाचं नाव काय? फाल्कन. ओके. त्यानंतर पहा, हा प्रश्न येऊ शकतो पुढला, खूप महत्वाचा आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधता म्हणजे UN बायोडायव्हर्सिटी, ओके, यांनी लोकांना फ्लोरा आणि फौना, म्हणजे आपण म्हणतो ना फ्लोरा आणि फौना, म्हणजे एक प्रकारे झाडे आणि प्राणी, म्हणजे वृक्ष आणि प्राणी, अशांना फ्लोरा आणि फौना म्हणतो. त्यासोबतच तुम्ही फंगा हा शब्द वापरण्यास विनंती केली. म्हणजे तुम्ही म्हणताना काय म्हणायचं? फ्लोरा फौना म्हणायचं नाही, तर तुम्ही म्हणताना फ्लोरा, फौना अँड फंगाय आणि फंगा असं म्हणायचं. असं लोकांना त्यांनी विनंती केली आहे. कोणी? UN बायोडायव्हर्सिटीने. ते असं तुम्हाला विचारतील. ओके. ह्याच्यात सोबतच वापरायचं. ओके. हे 3 शब्द आता वापरायचे. आपण म्हणतो ना बोलता बोलता एन्व्हायरमेंटल लँग्वेज मध्ये फ्लोरा फोना, तर त्याबरोबर फ्लोरा फोना आणि फंगा असे 3 शब्द तुम्ही वापरायचे. त्यानंतर पहा, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड यानुसार RBI गव्हर्नर शक्तिकांत दास हे जगात अव्वल ठरलेले आहेत. म्हणजे ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकचे रिपोर्ट कार्ड आहेत, सेंट्रल बँकर. ओके. सेंट्रल बँक म्हणजे जे सेंट्रल बँकचे हेड असतात. आपल्या RBIचे गव्हर्नर, आपली सेंट्रल बँक RBI आहे, RBIचे गव्हर्नर हे सगळ्यात हेड प्रमुख असतात. ते कोण आहेत? शक्तिकांत दास हे जगात अव्वल ठरलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा, स्वच्छ वायू सर्वेक्षणानुसार इंदोर पहिला आला, आपण ते बघितलं. त्यानंतर 2 नंबरला आग्रा आणि 3 नंबरला ठाणे आहे. हे आपल्याला महत्वाचं आहे. ठाणे का? ठाणे महाराष्ट्रातलं आहे. तर इंदोर, आग्रा आणि त्यानंतर 3 नंबरला ठाणे आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणानुसार. ओके. आफ्रिकन युनियनला G20चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले. जी आपली 18वी G20 समिट झाली, कुठे झाली? नवी दिल्लीत झाली 2023 ला. ओके. त्या समिटमध्ये आफ्रिकन युनियनला, ओके, आफ्रिकन युनियन कधी स्थापना झाली? 2002. ओके. आफ्रिकन युनियनला G20चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आलेले आहे. ओके. ही गोष्ट लक्षात घ्या. आफ्रिकन युनियन जसे EU ला कायमस्वरूपी सदस्यत्व आहे, तसंच EU ला पण आता कायमस्वरूपी सदस्यत्व मिळालेले आहे. त्यानंतर पहा, ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स GBA, G20चा भाग म्हणून नवीन भागीदारी सुरू करण्यात आली, भारताचा पुढाकार आहे. ग्लोबल ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स, ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स कोणाच्या पुढाकाराने आले? भारताच्या पुढाकाराने. G20चा हा आता एक नवीन पार्टनरशिप असणार आहे G20 बरोबर याची, ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स.
त्याचबरोबर भारताने पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी G20 उपग्रह मिशन लॉन्च करण्याचा प्रस्ताव केला आहे. ओके, जसं भारतानेच सार्क सॅटेलाइट लॉन्च केलेला होता आणि सार्कचा सॅटेलाइट आणि सार्कचाच उपग्रह लॉन्च करण्यासाठी जसे पुढाकार घेतला होता, तसंच आता पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी G20चा सुद्धा एक सॅटेलाइट असावा असं भारताने सुचवलेलं आहे. बघा, या सॅटेलाइटचे दोन रिलेटेड. सार्क हे आपल्या 8 देशांसाठीच आहे. 1985 स्थापनेने साऊथ एशियातील देशांच्यासाठी ही संदर्भातील ही रिजनल रिजनल ग्रुप आहे तो. ओके, रिजनल कॉर्पोरेशनसाठी तो ग्रुप आहे. त्याचा पण एक उपग्रह असावा असं भारतानं सुचवलं होतं. त्याचबरोबर आता G20चे आपल्याकडे अध्यक्ष झाल्यावर भारताने सुचवलं की पर्यावरण हवामानासाठी असाच एक G20चा उपग्रह असावा. ओके, त्यानंतर पहा, भारताने 2023 नंतर 2024 चे यजमानपद कोणाला सुपूर्द केले? ब्राझीलला. 19व्या G20 परिषदसाठी ब्राझीलला यजमानपद दिले. त्यानंतर पहा, डेव्हिड वॉर्नर, ही पण खूप न्यूज महत्वाची आहे. हा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने काय केलं बघा, सचिन तेंडुलकर याचा एक रेकॉर्ड तोडला. कुठला तोडला? की तो एक सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक शतकवीर बनण्याच्या आधी त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. म्हणजे तेंडुलकरने ऍज अ सलामीवीर फलंदाज म्हणजे ऍज अ ओपनिंग बॅट्समन तेंडुलकरच्या काहीतरी 46 सेंचुरी होत्या, त्याचा रेकॉर्ड मोडलेला आहे डेव्हिड वॉर्नरने. त्याच्यापेक्षा जास्त त्याने शतकं ठोकलेली आहेत. त्याचबरोबर बघा, क्रिकेटमध्ये भारताने जिंकला एशिया कप. जो भारतीय पुरुष संघ आहे त्यांनी विक्रमी एशिया कप जिंकला 8व्यांदा. ओके, आणि कोणाला हरवून जिंकला? श्रीलंकेला हरवून, श्रीलंकेमध्येच. ओके, अंतिम सामना श्रीलंकेतच झाला आणि श्रीलंकेला हरवून भारताने एशिया कपचे विजेतेपद मिळवले. मोहम्मद सिराज हा भारताचा जो गोलंदाज होता तो अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. बघा, आपण भारतीय क्रिकेट संघाने एशिया कप कितव्यांदा जिंकला? 8व्यांदा. कोणाला हरवून? श्रीलंकेला. मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. खोल समुद्रात व्यावसायिक कमर्शियल मायनिंग करणारा पहिला देश कोणता? नॉर्वे. म्हणजे डीप सी कमर्शियल मायनिंग कोण करे? नॉर्वे हा पहिला देश आहे. तेलंगणा राज्याने तामिळनाडू नंतर विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये मोफत नाश्ता योजना सुरू केली. म्हणजे मोफत नाश्ता योजना पहिल्यांदा कोणी सुरू केली होती? तामिळनाडू. त्यानंतर तेलंगणा या राज्याने सुद्धा मोफत नाश्ता योजना शाळांमध्ये सुरू केलेली आहे. ओके, बघा पुढे काय, आशियाई खेळ 2023 चे यजमानपद चीन या देशाकडे. चीनमध्ये त्यानंतर एशियन गेम्स. आता हे एशियन गेम्स आहेत. ओके, एशियन गेम्स पार पडतात. 2023 चे एशियन गेम्सचे यजमानपद कोणाकडे आहे? चीन या देशाकडे आहे. त्याचबरोबर बघा, शांती निकेतन. युनेस्कोने पश्चिम बंगालमधील शांती निकेतनला भारतातील 41वे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. जे आपले शांती निकेतन हे जे प्लेस आहे त्याला युनेस्कोने काय केलंय? जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. आणि जागतिक वारसा स्थळ भारतातलं कितवं झालेलं आहे? 41वं. पश्चिम बंगालमध्ये आहे शांतिनिकेतन, आणि शांतिनिकेतन हे 41वं आता भारतातील जागतिक वारसा स्थळ घोषित झालेलं आहे. ओके, त्यानंतर पहा, अमृता शेरगिल ओके यांच्या 1937 ची मास्टरपीस द स्टोरी टेलर, म्हणजे जी 1937 ची द स्टोरी टेलर ही पेंटिंग आहे, त्याला विक्रमी किमतीत भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्राला आतापर्यंत ही सर्वात विक्रमी किंमत आहे. म्हणजे 61.8 कोटी ही या लिलावात विकली गेली. ओके, किती? 61.8. ही आतापर्यंत भारतीय एका कलाकाराने काढलेली पेंटिंग सगळ्यात जास्त किमतीला विकली गेलेली ही पेंटिंग ठरलेली आहे. 61.8 कोटीला पेंटिंग ही विकली गेली. तर ती कधीची आहे? 1937 ची आहे. द स्टोरी टेलर असं पेंटिंगचे नाव आहे आणि हे अमृता शेरगिल यांची पेंटिंग आहे. ओके, आणखी ह्या गोष्टी तर बघा महत्वाचं आहे. आपल्याला द स्टोरी टेलर हे नाव सुद्धा विचारू शकतात. ओके, त्यानंतर पहा, वेस्टर्न लेन हे चेतना मारू यांचं पुस्तक आहे. थोडं युनिक नाव आहे म्हणून ते घेतलं, वेस्टर्न लेन. त्याचबरोबर हा महत्वाचा पुरस्कार आहे स्वाती नायक. पुरस्कारामध्ये हे होऊन जाईल, पण स्वाती नायक यांना 2023चा नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार जाहीर झाला. 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला? स्वाती नायक यांना. त्याचबरोबर पहा, भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट शहर इंदोर तर असणारच आहे पहिलं, तर 2 नंबरला सुरत आणि 3 नंबरला आग्रा. आणि त्यानुसार राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे मध्य प्रदेश,
2 नंबरला तमिळनाडू आणि 3 नंबरला उत्तर प्रदेश. हे सर्वोत्कृष्ट स्मार्ट शहर आहे. पहिल्या टॉप 3 मध्ये महाराष्ट्राचं कुठे इथे स्थान नाही आणि महाराष्ट्रातलं कोणतं शहरही नाही. इंदोर जसं शहर आहे स्मार्ट शहर, तसं स्मार्ट राज्यामध्ये मध्य प्रदेश प्रथम आहे. बघा, नवी दिल्ली येथे भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस सुरू करण्यात आली. म्हणजे ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस कुठे सुरू करण्यात आली? नवी दिल्ली येथे. आणि ही भारतातली पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल बस आहे. कुठे सुरू करण्यात आली? नवी दिल्ली येथे. इथिओपियातील रिगिस्ट असेफाने मोडला महिला मॅरेथॉनचा विश्वविक्रम. म्हणजे जी इथिओपियातील रिगिस्ट असेफा आहे, ओके, हिने एक महिला मॅरेथॉनचा आतापर्यंत विश्वविक्रम होता तो मोडला. रिगिस्ट असेफा ही इथिओपियाची आहे. ओके, हे नाव लक्षात ठेवा, रिगिस्ट असेफा. ही महिला मॅरेथॉनचा रिगिस्ट असेफाने विक्रम मोडलेला आहे. त्यानंतर पहा, आता आपण बघतोय 3 महिने कंप्लीट झाले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता आपण ऑक्टोबरकडे वळू. 2021चा 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला? वहिदा रहमान. ओके, महाराष्ट्राच्या आहेत वहिदा रहमान. 2021चा 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार वहिदा रहमान. त्यानंतर पहा, लिएंडर पेस आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय व तसेच पहिला आशियाई पुरुष आहे. म्हणजे किती, आशियातून असा आता सुद्धा एकही असा पुरुष नव्हता जो टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं. ओके, टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन मिळालेला हा लिएंडर पेस हा पहिला आशियाई तसेच पहिला भारतीय पुरुष आहे. लक्षात घ्या, पुरुषांपैकी पूर्ण आशियातून एका सुद्धा आतापर्यंत व्यक्तीला टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन मिळालं नव्हतं. तर लिएंडर पेस या भारतीय टेनिसपटूला नामांकन मिळाले. लिएंडर पेस हे महत्वाचं सांगायचं झालं तर ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल विनर आहेत. ओके, ग्रीस ऑलिम्पिक झाले असेल त्यावेळी बहुतेक त्यांनी मिळवलेलं. 1 ऑक्टोबर 2023 पासून, सॉरी, अटलांटामध्ये मिळवलेलं त्यांनी. अटलांटा 1996 आय थिंक. ओके, हे जरा करेक्शन केलं पाहिजे. बघा, म्हणजे आयडिया नाही मला, पण हेच असेल. अटलांटा 1996च्या ऑलिम्पिक मध्ये लिएंडर पेस यांनी सिंगल मेन टेनिस प्रकारात लिएंडर पेस यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं ऑलिम्पिक मध्ये. फर्स्ट फर्स्ट ऑक्टोबर 2023. ओके, 1 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन गेमिंग कंपन्या बेट्स यांच्या पूर्ण मूल्यांवर बघा 28% जीएसटी आकारला जाईल. कधीपासून? ही तारीख लक्षात ठेवा. 28% जीएसटी हे तुम्ही सांगू शकाल, ओके, पण 1 ऑक्टोबर 2023 ही तारीख तुम्हाला तितकीच महत्वाची आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन गेमिंग बेट्सवर 28% जीएसटी आकारला जाणार. जात सर्वेक्षण करणारे राज्य बघा, म्हणजे बिहार आणि राजस्थान यांनी जात सर्वेक्षण केलेले आहेत. अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे. भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कुठे आहे? अमेरिकेमध्ये. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बाबासाहेब आंबेडकरांचा. स्टेट बँक ऑफ इंडियाने सुलभता व सुविधा वाढवण्यासाठी मोबाईल हँडहेल्ड डिव्हाइस लॉन्च केले. मोबाईल हँडहेल्ड डिव्हाइस कोणी लॉन्च केलेत? एसबीआयने. ओके, म्हणजे तुमची बँकेची सुलभता असेल किंवा सुविधा असेल त्या वाढवण्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा, मोबाईल हँडहेल्ड डिव्हाइस कोणी लॉन्च केलेत? मोबाईल हँडहेल्ड डिव्हाइस हे स्टेट बँकेने लॉन्च केले. आसाम येथे पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी स्थापन केली जाणार आहे. बांबू आसाम येथे बांबू आधारित बायो रिफायनरी भारतातील पहिली असणार आहे ती. 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद 2023 चे यजमानपद भारताने भूषवले. ब्रिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन कॉन्फरन्स. ओके, इतकी काय महत्वाची नाही. तर लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील शहर, हे खूप महत्वाचे आहे. लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील शहर 2028च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणार आहे. खूप मोठी न्यूज आहे. लॉस एंजेलिस हे कुठले आहे? अमेरिकेतील आहे, युएसए मधील आहे. हे शहर काय आहे? 2028च्या ऑलिम्पिकचे यजमानपद आहे. 2024ची ऑलिम्पिक कुठे होणार आहे? पॅरिसला. तर त्या पूर्वीची 2020 ची कुठे झाली? टोकियो झाली. 2020 ची झाली, 20 ची होती पण ती घडली ऍक्च्युली 2021 मध्ये. ओके, आणि आता 24 ची
ही यावर्षी कुठे होणार आहे ऑलिम्पिक? पॅरिस, फ्रान्स. आणि त्यापूर्वीची टोकियो, जपानला झाली. त्यानंतर पहा, मायकल डग्लस. मायकल डग्लस यांनी भारताचा सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफ टाईम अवॉर्ड जिंकला. सत्यजित रे, भारताचा जो सत्यजित रे एक्सलन्स इन लाईफ टाईम अवॉर्ड कोणी जिंकला? मायकल डग्लस यांनी. नुकतेच अनावरण झालेले अमृतकाल विजन 2047 हे सागरी उद्योगाशी क्षेत्राशी संबंधित आहे. अमृतकाल विजन 2047 हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सागरी उद्योगाशी. इंडिया स्किल 23-24 2023-24 हा कार्यक्रम कौशल्य मंत्रालयाने वर्ल्ड स्किल प्रोग्रामचा अग्रदूत म्हणून सुरू केला आहे. ओके, म्हणजे वर्ल्ड स्किल प्रोग्राम आहे त्याचा अग्रदूत कार्यक्रम म्हणून इंडिया स्किल 2023-24 हा कौशल्य मंत्रालयाने सुरू केलेला आहे. अनुभव पोर्टल हे डीओपीटीचं आहे, म्हणजे कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्त पेन्शन डिपार्टमेंट ऑफ ओके पर्सनल ट्रेनिंग अँड तो ओके त्याच आहे ओके मंत्रालयाचा आहे. कार्मिक पर्सनल ओके सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, आय थिंक तेच आहे. अनुभव पोर्टल कन्फर्म केलं पाहिजे, अनुभव पोर्टल. तर कुणाला जर कन्फर्म माहित असेल तर ते फक्त सांगा की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. तर मला थोडं डाऊट येते, पण बरोबर असेल हे अनुभव पोर्टल. ओके. कस्तुरी कॉटन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेल्या कापसाचे ब्रँडचे नाव. कस्तुरी कॉटन, बघा हे काय आहे? एक कापसाचा ब्रँड आहे आपला. त्या कापसाच्या ब्रँडचे नाव आहे कस्तुरी कॉटन भारत. ओके. त्याचबरोबर प्रोजेक्ट उद्भव हा आपल्या इंडियन आर्मीचा प्रोजेक्ट आहे. हा नवीन पॉइंट आहे. प्रोजेक्ट उद्भव कुठला आहे? इंडियन आर्मीचा नवीन प्रोजेक्ट आहे. तर बिशन सिंग बेदी हे क्रिकेटर होते, त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे. हे एक भारतीय क्रिकेटपटू होते, त्यांनी खूप काही रेकॉर्ड बनवलेले आहेत. स्पिनर स्पिनर म्हणून होते, म्हणजे फिरकी गोलंदाज. ओके. बिशन सिंग बेदी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेटर होते. त्यानंतर पहा, हे खूप महत्वाचं आहे, स्कायरूट एरोस्पेस यांनी, हे भारताचा एक स्पेस स्टार्टअप आहे. काय नाव आहे? स्कायरूट एरोस्पेस. ओके. यांनी विक्रम एक रॉकेट विकसित केले आहे. आणि ही विक्रम सिरीज आहे ना, ही यांचीच आहे. विक्रम सिरीज मध्ये आता जी जी रॉकेट लॉन्च होणार आहेत, विक्रम एक, विक्रम टू असे रॉकेट लॉन्च झालेले आहेत, ती सगळी स्कायरूट एरोस्पेसची आहे. ओके. पहिले ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट भारतातील कोणत्या कंपनीने चालू केले हे आता आपण मागाशी बघितले, ते तुम्ही आता कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. ओके. ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट आता आपण मागाशी बघितलेलं आहे, कमेंटमध्ये त्याचं मला उत्तर सांगा. बघा तुमचं लक्ष आहे का नाही ते कळून जाईल. बघा पुढे जातो मी आता. गुजरात येथे भारतातील पहिल्या नॅनो लिक्विड प्लांटचे उद्घाटन. भारतातील पहिल्या नॅनो लिक्विड प्लांटचे उद्घाटन कुठे झालं? गुजरात येथे. नॅनो लिक्विड प्लांट हे लक्षात ठेवा, नॅनो लिक्विड प्लांट. पहिला नॅनो लिक्विड प्लांट, पहिला सेमीकंडक्टर प्लांट कोण? पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात येथे कोणती कंपनी करणार आहे? मायक्रॉन. ते हे आपण बघितलं, तो सेमीकंडक्टर प्लांट होता. ओके. आणि हा नॅनो लिक्विड प्लांट आहे. ओके. त्यानंतर बघा, 37व्या राष्ट्रीय खेळ 2023 चे यजमानपद, 37वी नॅशनल गेम्स आहे. 37th नॅशनल गेम्स. ओके. ती कुठे पार पडली? गोवा येथे पार पडली. आणि या 37व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला फिनिश केलंय. फर्स्ट, सेकंड नंबरला सर्व्हिसेस होती. आणि जी 36वी झाली, 36वी नॅशनल स्पर्धा ही गुजरातमध्ये झाली. त्यावेळी सर्व्हिसेस एक नंबरला होती आणि 2 नंबरला महाराष्ट्र होतं. इतकं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर माझा तेच रँक काय झालाय? स्विच झालाय. ओके. बघा, ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने 40 चेंडूत एक दिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले. ग्लेन मॅक्सवेल. आता मला सांगा, तुम्ही सांगितलंच नाही उत्तर. अग्निकुल कॉस्मॉस हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी पहिला ऑक्सिजन रॉकेट काढलं. ओके. आपण पाहिलेलं होतं ते अग्निकुल कॉस्मॉस. आता ग्लेन मॅक्सवेल यांनी
नेदरलँड विरुद्ध सर्वात जलद ऑस्ट्रेलियाच्या 40 चेंडूत विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले. 40 चेंडूमध्ये ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज आहे, ग्लेन मॅक्सवेल. ओके, त्याने 40 चेंडूमध्ये हे शतक झळकावले. एकदिवसीय विश्वचषक 2023चा भारतात पार पडलेला अंतिम सामना हा इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आपल्याला माहितीच आहे. तो ऑस्ट्रेलियाने जिंकला विक्रमी 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकून. मध्य प्रदेशच्या आशुतोष शर्माने 11 चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा विक्रम मोडला. युवराज सिंगचा इंटरनॅशनल विक्रम होता 12 चेंडूमध्ये. ओके, 12 बॉलमध्ये 50 अर्धशतक. तो विक्रम मोडला आशुतोष शर्माने. तो आशुतोष शर्मा कोणत्या देशात आहे, कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशचा. त्यानंतर पहा, जिओ स्पेस फायबर भारताची पहिली सॅटेलाइट बेस्ड गिगाबिट ब्रॉडबँड सर्व्हिस. सॅटेलाइट बेस्ड सर्व्हिस आहे जिओ स्पेस फायबर. पहिली सॅटेलाइट बेस्ड गिगाबिट ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. आपल्या सगळ्या ज्या फायबर सर्व्हिसेस असतात ना, त्या सगळ्या अंडर वॉटर म्हणजे सी मधून त्या फायबर्स गेलेल्या असतात. सगळ्या ज्या आपल्या जे फायबर्सच्या सर्व्हिस असतात त्या. ही पहिली सॅटेलाइट बेस्ड गिगाबिट ब्रॉडबँड सर्व्हिस आहे जिओ स्पेस फायबर नावाचं स्पेस फायबर आहे. ओके, कुठली आहे तर ती जिओ स्पेस फायबर. ओके, बघा त्यानंतर टाटा इलेक्ट्रॉनिक तमिळनाडूतील हुसूर येथे भारतातील सर्वात मोठा आयफोन असेंब्ली प्लांट उभारणार आहे. कुठे? तमिळनाडूतील हुसूर येथे. टाटा इलेक्ट्रॉनिक ही तमिळनाडूतील हुसूर येथे भारतातील सर्वात मोठा आयफोन असेंब्ली प्लांट उभारणार आहे. सर्वात मोठा आयफोन असेंब्ली प्लांट कुठे उभारणार आहे? तमिळनाडूमध्ये. ओके, बघा आता काय झालं आपलं कवर ऑक्टोबर झालं. 1 मिनिट थोडं पाणी. त्यानंतर पहा, लास्ट 2 मंथ राहिलेले आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर. राजकुमार राव निवडणुकीसाठी मतदार जागृतीसाठी नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता. कोण आहेत? राजकुमार राव. निवडणुकीसाठी मतदार जागृतीसाठी नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता. ओके, बघा व्हॉइस येत नाही, व्हॉइस येतो ना. आपण थोडं एक मगाशी 10 सेकंदासाठी थोडं वॉटर ब्रेक घेतलेलं होतं, त्यामुळे तुमचं येत असेल आय थिंक व्हॉइस आता. ओके, चटकन मला उत्तर द्या कमेंटमध्ये. बघा, राजकुमार राव. ओके, थँक्यू गीतांजली मॅडम, अश्विनी मॅडम. राजकुमार राव निवडणुकीसाठी मतदार जागृतीसाठी नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उंदीर प्रजातीचे भ्रूण विकसित करण्यात जपानी शास्त्रज्ञांना यश आलेले आहे. त्यानंतर बघा, म्हणजे जे तुमचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे अवकाशात आहे, तिथं उंदीर या प्रजातीचे भ्रूण विकसित केले. कोणी? जपानी शास्त्रज्ञांनी. म्हणजे स्पेस स्टेशनवर एखाद्या प्राण्याचं भ्रूण विकसित होऊ शकतं, हे तर त्यांना सक्सेसफुल त्यांना उत्तर मिळाले. आणि त्यांनी कोणत्या प्राण्याचं केले? उंदराचं केले. कोणत्या शास्त्रज्ञांनी? जपानी शास्त्रज्ञांनी. ओके, पहा, ओके, व्हॉइस क्लिअर आहे सर. फक्त तुमचं इंटरनेट चेक करा फक्त बुद्धभूषण सर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, बघा, महेंद्र सिंग धोनी SBIचा ब्रँड अँबॅसेडर. महेंद्र सिंग धोनी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, चटकन उत्तर द्यायचं. इन्फोसिसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली होती? जागतिक ब्रँड अँबॅसेडर इन्फोसिसचा आता आपण बघितलेला आहे. SBIचा ब्रँड अँबॅसेडर आपण आता कोण बघतोय? महेंद्र सिंग धोनी. त्याचबरोबर इन्फोसिसचा आपण बघितलं ब्रँड अँबॅसेडर कोण होता? इन्फोसिस. आहे ना लक्ष सगळ्यांचं? ओके, बरोबर आहे, राफेल नदाल. ओके, गुड. इन्फोसिसचा ब्रँड अँबॅसेडर राफेल नदाल. त्यानंतर बघा,
गुड. भालचंद्र सर, प्रीतम सर. त्यानंतर पहा, भारताने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी केले. S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र, बघा हे कोणाचं आहे? S-400 रशियाचं आहे. आता हे S-400 घेण्यावरून USA आणि रशिया यांच्या ही USA ची थार्ड एक आहे. तुम्हाला पुढे आले सांगतो. इथे पुढेच आहे बघा. थार्ड हवाई संरक्षण प्रणाली ही आहे USA ची, अमेरिकेची. S-400 आहे रशियाची. ओके. मग ह्यावरून पूर्ण जगामध्ये दोन गट झालेले आहेत. म्हणजे एक एक अशी देशांचा ग्रुप आहे ज्यांनी रशियाकडून ही हवाई प्रणाली घेतलेली आहे. एक असा ग्रुप आहे की ज्यांनी अमेरिकेकडून ही थार्ड संरक्षण प्रणाली घेतलेली आहे. आणि हा थार्ड संरक्षण प्रणाली, हा थार्डवा प्रश्न आलाय तोही UPSC ला प्रिलिमला 2019ला, आय थिंक 2019ला थार्डवर प्रश्न आला डायरेक्ट, ही कोणत्या देशाची प्रणाली आहे, तर ती अमेरिकेची आहे. ओके. S-400 वर पण एका SSC ला प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. स्टाफ सर्व्हिस कमिशनचे SSC ला S-400 कोणत्या देशाचे? रशियाचे आहे. ओके. भरपूर सरळ सेवेला पण आले असतील IBPS ला वगैरे, तर ही रशियाची आहे. मग असं त्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं. जी अमेरिका या देशात, जी देश रशियाकडून हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतील किंवा त्यांची वापरतील, त्यांच्यावर अमेरिका काही संबंध ठेवणार नाही, असे पण असे काही देश होते की ज्यांनी रशियाकडून संरक्षण प्रणाली घेतली, पण अमेरिकेने त्यांना अपवाद करले. जसे की भारत, सौदी अरेबिया असतील, त्यांनी रशियाची S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र घेतले, पण अमेरिकेने त्यांच्याबरोबर कोणताही दुरावा केला नाही. आता ही थार्ड ही साऊथ कोरियाने घेतलेली आहे. ओके. हवाई संरक्षण प्रणाली. ओके. म्हणजे तुमच्यावर जेव्हा अटॅक होतो, एक हवाई अटॅक होतो, तर त्याचं ते डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये, म्हणजे तो अटॅक तुमच्यापर्यंत येण्यापूर्वीच त्याला प्रतिकार करून तो हवेतला हवेत तो नष्ट केला जातो. अशी ही संरक्षण प्रणाली आहे. ओके. मग अशा रिलेटेड एक मी तुम्हाला वरचा ग्लास फक्त सांगितलं. तर ही थार्ड म्हणलं की अमेरिका, S-400 म्हणलं की रशिया, लक्षात घ्या. त्याचबरोबर एरो ही त्यांची स्वतःची हवाई संरक्षण प्रणाली आहे. कोणत्या देशाची? एरो, इस्रायल. ओके. इथं आलं म्हणून मी तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट तो सांगितला. उत्तर पूर्व भारतातील पहिली 5G लॅबोरेटरी, उत्तर पूर्व भारतातील, नॉर्थ ईस्ट कुठे आहे? NIT मिझोराम. हे खूप लक्षात ठेवा. नॉर्थ ईस्ट मधली पहिली 5G लॅबोरेटरी कुठे आहे? NIT मिझोराम इथे उभारली जाणार आहे. त्यानंतर पहा, खूप महत्वाचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. 2023चा बॅलन डिऑर, 2023चा बॅलन डिऑर अवॉर्ड कोण जिंकला? लिओनल मेस्सी. ओके. बॅलन डिऑर कोण जिंकला? लिओनल मेस्सी. बिहार, लिओनल मेस्सी हा अर्जेंटिनाचा फुटबॉल प्लेअर आहे. बिहार आणि राजस्थान या दोन राज्यांनी काय केली? जात आधारित जातगणना केली. आपण मगाशी बघितली. कोणी? बिहार आणि राजस्थान. त्या या दोन राज्यानंतर आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातील राज्याने सुद्धा आता जात आधारित जनगणना करण्याची मंजुरी दिलेली आहे. म्हणजे आंध्र प्रदेश हे दक्षिण भारतातील पहिलं राज्य आहे की ज्यांनी जात आधारित जनगणना करण्यास मंजुरी दिलेली आहे. बिहार आणि राजस्थान आपण मगाशी बघितलं, त्यात आता आंध्र प्रदेशची भर घाला. ओके. केरळ या राज्याला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 हा पुरस्कार मिळालेला आहे. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड कोणत्या राज्याला मिळालेला आहे? केरळ. त्यानंतर पहा, 2023 ची महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी जिंकली. कोणी? भारताने. आपण बघितलेलं की ज्युनियर, मेन आणि वुमेन एशियन हॉकी ही इंडियाने जिंकलेली होती. ओके. ज्युनियर आणि सिनियर मध्ये वुमनने तर जिंकलेली आहे एशियन हॉकी. ओके. बघा, जवळपास एशियाई चॅम्पियन्स हॉकी आलं की भारत लिहूनच टाका, संपला विषय. ओके. त्याचबरोबर बघा, आता हा प्रश्न खूप येऊ शकतो. जरा हॉट टॉपिक होता हा त्यावेळी घडलेला वर्ल्ड कप मधील. टाइम आउट या प्रकारे बाद झालेला इतिहासातील पहिला क्रिकेटपटू. टाइम आउट. ओके. आता हे तुम्हाला काही काही क्रिकेट पाहिला असेल तर त्यांना माहितीच असेल. तर ज्यांना माहित असेल त्यांना असं फक्त वरत सांगतो की एखादा फलंदाज, एखादा बॅट्समन आउट झाला. ओके. तर 4 मिनिटानंतर किंवा असे काहीतरी तो टाइम पिरियड होता, तो आता मला आठवण 4 मिनिट आहे. 4 मिनिट का 2 मिनिट आहे तो. तर तेवढ्या मिनिटामध्ये तुम्ही काय करायचंय, सेकंड जो
पुढला फलंदाज आहे, बॅट्समन आहे, त्यानं ग्राउंडवर येते. मग त्या प्रकारे अशा जो दिलेल्या वेळेत समजा पुढील फलंदाज जर ग्राउंडवर आला नाही, क्रीजवर आला नाही, तर त्याला टाइम आउट प्रकारे बाद केलं जातं. तर श्रीलंकेचा क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज, ओके, याला त्या पद्धतीने बाद केलेला आहे. ओके. तर कोणत्या देशाविरुद्ध? बांगलादेश. यासाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी तशी अपील केली आणि त्या अपीलवर हा डिसिजन दिला. टाइम आउट प्रकारे बाद झालेला भारतातील इतिहासातील पहिला क्रिकेटपटू कोणता? अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा आहे. लक्षात आलं? कोणत्या आणि हा वर्ल्ड कप मध्ये घटना घडली. तो भारताचा वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कप मध्ये ही घटना घडली. अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा फलंदाज, बांगलादेश विरुद्ध टाइम आउट प्रकारे बाद होतो. त्यानंतर पहा, ऑलिम्पस, अमेझॉनची एआय आधारित नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल, LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, एक नवीन मॉडेल आहे, एआय बेस्ड मॉडेल आहे, ऑलिम्पस. ओके, ऑलिम्पस कोणाचं आहे? अमेझॉनचं. बघा, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांची सुद्धा तर एआय ची स्पेशालिटी आता आलेली आहे. आपण ओपन एआय, चॅट जीपीटी बघितलं, गुगल बार्ड बघितलं, मेटाचं CM3 लिओन बघितलं. आता रशिया या देशाने वेगळंच गिगा चॅट काढलेलं आहे त्यांचं. अमेझॉनचं ऑलिम्पस. कळालं काय? अमेझॉनचं काय आलंय? ऑलिम्पस आलंय. मिका, हा आपण काल बघितला, जगातील पहिला रोबोट सीईओचे नाव कोणत्या देशाचा आहे हो? एकदा तर तुम्हाला थोडं आठवते का? पहा, मिका. आता मी तुम्हाला ह्याच्या रिलेटेड आणखी एक प्रश्न विचारणार, टोटल 2 प्रश्न विचारतो. एक तर मिका हा पहिला रोबोट सीएचं नाव आहे. आपण कोणता देश हा काल पाहिला आहे बहुतेक? कुणाला आठवतंय का सांगा मिकाचा? आणि एक तुम्हाला प्रश्न जो आत्ताच आपण आज वाचला आता मागाशी, तर त्यावर विचारतो. तर भारतातील पहिली प्रादेशिक एआय न्यूज अँकर, त्याचं नाव काय? भारतातील पहिली प्रादेशिक न्यूज अँकर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ती एआय न्यूज अँकर, तिचं नाव आहे बरोबर 1 नंबर सुदर्शन गायकवाड सर. लिसा, हे लिसा तिचं नाव होतं. पण ही मिकाचं आठवतंय का तुमचं? बघा, कालची तुम्ही काल वाचलेलं आठवतंय का तुम्हाला काल? लिसा बरोबर आहे सागर सर. लिसा ही भारतीय प्रादेशिक पहिली एआय न्यूज अँकर. तर पोलंडचं आपण बघितलेलं बघा. मला अजून कन्फर्म करा जर माझंही चुकत असेल तर, पण मला आठवतंय चांगलं. मिका ही पोलंडची जगात पहिली रोबोट सीईओ, पोलंड मधील मिका. ओके, आपण पुढे जाऊ. त्यात पोलंड हे लक्षात ठेवा फक्त. भुवनेश्वर, ओडिसा या शहराला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन मिलेट याचे यजमानपद मिळालं. भुवनेश्वर, ओडिसा येथे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन मिलेट. ओके. आता आलाय प्रश्न तोंडात, तर विचारतो तुम्हाला एक. बघा, आपण काल बघितलं हॉकी विलेज म्हणून कोणतं विलेज फेमस आहे? हॉकी विलेज सांगा. हॉकी विलेज, काल आपण विलेज बघितलेलं होतं. हिंट देतो, ओडिसा मधील आहे. ओडिसा मधील आहे, हॉकी विलेज म्हणून फेमस आहे. आठवतंय काय? सौरभ जाधव सर, ते बरोबर आहे. पोलंड आपण मिकाचं तुम्ही योग्य उत्तर सांगितलं. हॉकी विलेज तुम्हाला कोणाला आठवतंय काय? तर सांगतो बघा, सोनमारा. ओके, सोनमारा विलेज होतं ओडिसा मधील. ते काय होतं? हॉकी विलेज म्हणून फेमस होतं. काल पाहिलेलं होतं आपण हे. ओके. बघा, आता आपण पुढे बघू. महाराष्ट्र राज्याचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण 2023-24 या आर्थिक वर्षापासून, 2023-24 या आर्थिक वर्षापासून निर्यात प्रोत्साहन धोरण महाराष्ट्र राज्याचे पहिले हे अवलंबण्यात आले आहे. आणि 23-24 पासून 2027-28 या वर्षापर्यंत, बघा, 23-24 ते 27-28 या वर्षापर्यंत, हे 2 वर्ष लक्षात ठेवा. 27-28 या वर्षापर्यंत हे निर्यात प्रोत्साहन धोरण आपण पहिलं हे महाराष्ट्र राज्याचं चालणार आहे. आणि यात आपण काय ठरवलंय? जे तुमचं निर्यात आहे ती तुमची 7% 14% 7% 14% तुमची निर्यात वाढवायची. त्याचबरोबर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही एक तर लक्षात ठेवलं 7 ते 14, ओके, निर्यात टक्केवारी. 2027
27-28 पर्यंत हे असणारे धोरण. आणि महत्वाचे म्हणजे इतक्या कालावधीत 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली पाहिजे. ओके. आणि 40,000 रोजगार निर्मिती करायची. 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट किती हे? 25,000 कोटी, आकडा लक्षात ठेवा. आणि रोजगार निर्मिती किती? 40,000. महाराष्ट्राचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण आहे हे. 2027-28 पर्यंतची कालखंड आहे त्याचा. बघा, बिहार या राज्याने एकूण आरक्षण 75% वाढवणारे विधेयक मंजूर केलेले आहे. बिहारने किती आरक्षण वाढवण्याचे मंजूर केले आहे? 75% वाढवणारे विधेयक मंजूर केले आहे. डेव्हिड स्लिंग एअर डिफेन्स सिस्टीम, ही पण बघा, एअर डिफेन्स सिस्टीम कोणाची आहे? इस्रायलची आहे. मगाशी आपण इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम कोणती बघितली? एरो. त्याचबरोबर डेव्हिड स्लिंग ही पण एअर डिफेन्स सिस्टीम कोणाची आहे? इस्रायल या देशाचीच आहे. भारतीय क्रिकेटपटू विश्वचषकात केलेल्या शतकापैकी सर्वात वेगवान शतक कोणाचं आहे? के एल राहुल. हे भारताचं सर्वात वेगवान शतक आहे. के एल राहुलनं 62 चेंडूत वेगवान शतक केलं. ते हे आतापर्यंत वेगवान शतक होतं. बातम्यामध्ये असणारे किल स्विच, किल स्विच हे किल स्विच थोडं न्यूज मध्ये आलेलं होतं. किल स्विच हे तुमचं कॅन्सरशी रिलेटेड आहे. किल स्विच कर्करोगाशी रिलेटेड आहे. किल स्विच. ओके. अश्विन मॅडम, आपण त्याबद्दल सगळ्यात लेक्चरच्या शेवटला आपण सरळ बोलणार आहे. ओके. त्या आपण व्यवस्थित आपण त्या बॅच बद्दल, दोन्ही बॅच बद्दल, सगळ्या बॅच बद्दल तुम्हाला आम्ही सांगतो. ओके. फक्त हे तुम्ही आता हे शेवट पण आपलं आता नोव्हेंबर चालू आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर ते संपलं की तुम्हाला त्या बॅच बद्दल सांगतो. ओके. एक दिवसीय सामन्यात 50 शतके करणारा पहिला क्रिकेटपटू कोणता? विराट कोहली. सचिन तेंडुलकरची 49 शतके होती एक दिवसीय सामन्यात. ओके. त्याचा विक्रम तोडून 50 शतके मारले आहेत विराट कोहलीने. भारताचाच आहे. ओके. सचिन तेंडुलकरची एक दिवसीय सामन्यात 49 आणि कसोटीमध्ये 51 अशी 100 शतके होती. ओके. तर अशी 49 शतके कोणाचे आहेत? सचिन तेंडुलकरची. आणि 50 शतके कोण त्याचा विक्रम मोडला? विराट कोहलीने. ओके. हैदराबाद येथे दक्षिण भारतातील पहिली बायो बँक ही दक्षिण भारतातील आहे. हैदराबाद येथे. ते महत्वाचं काय नाही. पेरुमल मुरुगन हे महत्वाची न्यूज आहे बघा आता. पेरुमल मुरुगन यांच्या फायर बर्ड या कादंबरीला त्यांच्या साहित्याचा जेसीबी पुरस्कार आहे. जेसीबी खूप महत्वाचा पुरस्कार आहे आणि खूप प्रेस्टिजियस पुरस्कार आहे. जेसीबी खूप मोठी प्राइज असते, यातून मिळते. ओके. तर पेरुमल मुरुगन यांच्या फायर बर्ड या कादंबरीला साहित्याचा जेसीबी पुरस्कार प्राप्त झाला. पेरुमल मुरुगन, दोन नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला जेसीबी पुरस्कारा संबंधित. पेरुमल मुरुगन आणि त्यांची कादंबरी कोणती? फायर बर्ड. ओके. खूप नावं महत्वाची आहेत. त्यानंतर पहा, 2023 ची मिस युनिव्हर्स शेनिस पॅलासियोस निकाराग्वा या देशाची आहे ती. निकाराग्वा. कोण? शेनिस पॅलासियोस मिस युनिव्हर्स झालेली आहे 2023 ची. त्यानंतर पहा, इफ्फी महोत्सव आहे तुमचा. त्यामध्ये माधुरी दीक्षित यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष सन्मान म्हणून प्रदान करण्यात आला. माधुरी दीक्षितना इफ्फी मध्ये विशेष सन्मान. ऑस्ट्रेलिया या संघाने, पुरुष संघाने 6व्यांदा एक दिवसीय विश्वचषक जिंकलेला आहे. पहिल्यांदा जिंकलेला होता तो 1987 ला. त्यानंतर 99, 3, 7, 15 आणि 23 ला भारताला हरवून. 2003 आणि 2023 या 2 वर्ष त्यांनी काय हरवले? भारताला अंतिम सामन्यात हरवून विश्वचषक जिंकला आहे. बघा, एकता कपूर इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड, एमीचा बेस्ट डायरेक्टरेट म्हणून तो अवॉर्ड आहे ना, दिग्दर्शक म्हणून, तो कोणाला मिळाला? एकता कपूर यांना मिळालेला आहे. पहिली भारतीय महिला आहे ज्यांना एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळालेला आहे. एमीचा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड कुणाला? एकता कपूर यांना, भारतीय पहिली महिला. महत्वाचा आहे बघा, एमी डायरेक्टर अवॉर्ड कोणाला मिळाला? एकता कपूर. 2023चा बुकर प्राइज पॉल लिंच. बघा, पॉल लिंच हे आयर्लंडचे व्यक्ती आहेत. त्यांचं बघा पुस्तकाचं नाव प्रोफेट सॉन्ग हे नॉवेल आहे. प्रोफेट सॉन्ग हे एक नॉवेल आहे, कादंबरी आहे. त्यासाठी त्यांना बुकर प्राइज मिळालेला आहे. प्रोफेट सॉन्ग हे लिहून घ्या तुम्ही. प्रोफेट सॉन्ग. ओके. त्वरित न्याय मिळण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय. एमपीचे उच्च न्यायालय त्यांनी काय म्हणले? त्वरित न्याय, इमिडिएट जस्टिस हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट आहे, इमिडिएट जस्टिस. त्यानंतर पहा, डिसेंबर 2023 लास्ट महिना बघतोय आपण. थोड्या न्यूज जास्त आहेत डिसेंबर मध्ये. ओके. तिथे आपण सगळ्या कव्हर करू म्हणजे आपला हा
2023 हे वन लाईनर तुमचा जीके टुडेचा बेस कव्हर होतो. म्हणजे आता जीके टुडेतनं काही आलं वन लाईनर एखादी न्यूज, तुम्हाला इथून ह्यातून हे कव्हर होऊन जाईल. ओके, बघा डिसेंबर 2023 ऍस्ट्रोसॅट. ओके, ऍस्ट्रोसॅट ही इस्रोची पहिली मल्टी वेबलेस स्पेस ऑब्झर्वेटरी आहे. ऑब्झर्वेटरी म्हणजे काय हो? निरीक्षण म्हणजे एक निरीक्षणासाठी स्थळ असते, तिथून ते पूर्ण निरीक्षण करतं ऑब्झर्वेटरी. निरीक्षण शाळा असं म्हणू शकतो. ते तरी पहिली मल्टी वेबलेस स्पेस ऑब्झर्वेटरी आहे. कोणाचे आहे? भारताचे आहे. इस्रोने डेव्हलप केल्या ऍस्ट्रोसॅट इस्रो. ओके, भारताचे 54वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कांतारा चित्रपटाला स्पेशल ज्युरी सिल्वर पिकॉकचा पुरस्कार मिळाला. ओके, कांतारा तुम्हाला माहिती आहे, कांतारा हा ओरिजिनली कर्नाटकचा म्हणजे कन्नडी कानडी पिक्चर आहे. ओके, त्याला स्पेशल ज्युरी किंवा सिल्वर पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे 54वा आंतरराष्ट्रीय महोत्सव पुरस्कारात. बघा पुढे आपण बघतोय युएनएफसीसी COP28 युएनएफसीसी COP28 2023 UAE येथे झालेल्या ट्रिपल ग्रीन एनर्जी. ओके, या प्रतिज्ञेत म्हणजे ही एक ट्रिपल ग्रीन एनर्जी, तुमची एनर्जी आहे ना ग्रीन एनर्जी ती ट्रिपल करा. म्हणजे इथं आत्ताची जी ग्रीन एनर्जी आहे म्हणजे 11,000 गिगावॅट तुम्ही ग्रीन एनर्जी तुम्ही बनवा 2030 पर्यंत. याची एक हे झाली होती, म्हणजे काय झाली होती ती प्रतिज्ञा म्हणजे प्लेज प्लेज झालेली होती की तुम्ही ही प्लेज म्हणजे प्रतिज्ञा ही मान्य करा आणि त्यासाठी सही करायची होती. तर त्यावर भारत आणि चीन यांनी सही करण्यास नकार दिलेला आहे. युएनएफसीसी COP 28 2023 UAE ही जी कॉप होती परिषद, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 युनायटेड नेशन्स फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, यांची जी COP 28 ती UAE मध्ये झाली होती ती याच्यामुळे फेमस झाली. म्हणजे शेवटला जो करार होता ना ट्रिपल ग्रीन एनर्जी, त्यावर भारत आणि चीन सारख्या देशांनी नकार दिला. म्हणजे यातून काय होतं की तुम्ही त्यांचं एक असं म्हणणं होतं की जी वेस्टर्न देश आहेत यांनी यांनी पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतर अशा ग्रीन एनर्जी वगैरे तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा तुम्ही गोष्टी आणायला लागलाय. तुम्ही तुमच्यासारखे देश पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत आणि आता तुम्ही ग्रीन एनर्जीचा विचार करताय. आमच्यासारखे देश भारत असेल चीन असेल हे अजून विकसनशील स्थितीत आहेत. यांना पूर्णपणे डेव्हलप होऊ द्या, तेवढी त्यांना त्यासाठी संधी द्या. ओके, त्यातून थोडं त्यांना जर पर्यावरणाचं प्रदूषण झालं तर होऊ द्या, पण त्यांना एकदा डेव्हलप होऊ द्या आणि डेव्हलप झाल्यानंतर त्यांना अशा गोष्टीसाठी ते बांधील राहतील. अशा माइंडसेटनं त्या भारत आणि चीननं याला सही करण्यास नकार दिलेला आहे. तर ही ट्रिपल ग्रीन एनर्जी हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला ट्रिपल ग्रीन एनर्जी हे कशाशी रिलेटेड आहे, कोणत्या संघटनेशी रिलेटेड आहे विचारलं तर सांगता आलं पाहिजे. हे COP 28 मध्ये घडलेली घटना. ओके, ही प्लेज आहे, प्रतिज्ञा आहे. सुरेश रैना या क्रिकेटपटूची जम्मू काश्मीरसाठी युवा मतदार जागृती म्हणून नियुक्ती. सुरेश रैना हा क्रिकेटपटू भारताचाच आहे पण UP त्या राज्याचा आहे तो. त्याची जम्मू काश्मीरच्या युवा मतदार जागृतीसाठी दूत म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, जेमिनी हे गुगलचे नवीन AI मॉडेल. आता आपण बघितलेलं गुगलचा बार्ड हा चॅटबॉट होता आणि मॉडेल AI जेमिनी पण हे त्यांचंच आहे. ओके, म्हणजे जेमिनी बार्ड हे कोणाचे आहेत? गुगलचे AI मॉडेल आहेत. ओके, जेमिनी आणि बार्ड. त्यानंतर पहा RBI आणि ऑनलाईन क्रॉस बॉर्डर व्यवहारासाठी पेमेंट आणि सेटलमेंटची सुविधा देणाऱ्या संस्थांची नियामक संस्था म्हणून कार्य करणार. म्हणजे जे क्रॉस बॉर्डर व्यवहार आहेत त्यांना पेमेंट किंवा सेटलमेंटसाठी ज्या सुविधा देतात ज्या संस्था, त्यांची नियामक संस्था म्हणून ही RBI कार्य करणार आहे. ओके, बघा आता गरबा गुजरात मधील लोकांचे नृत्य युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा युनेस्कोच्या वारसा स्थळात आपण मगाशी बघितलं कोणती कोणती प्लेस ऍड झाली 41वी पश्चिम बंगालमधील, ते उत्तर सांगा जरा मला आता चटकन. आणि आता बघा काय विचारलंय, गरबा हा जो तुमचा गुजरातचं लोकनृत्य आहे ते युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे. 15व अमूर्त म्हणजे काय? इनटँजिबल. ओके, शांती निकेतन. ओके, भालचंद्र सर गुड. शांती निकेतन, सुदर्शन सर गुड. MK त्याचबरोबर पूजा मॅडम गुड. शांतिनिकेतन तुमचं लक्ष आहे, चांगली गोष्ट आहे. असंच लक्षात येत राहा. आता बघा म्हणजे शांतिनिकेतन ही 41 प्लेस होती
ओके, आपली झालेली वारसा. ओके. आणि 42 होयसाळ. ओके, बरोबर. 42 आहे का ती? आता आपण ही मग ती 2024 मध्ये झाली असेल आय थिंक मॅडम. आणि 41 आहे ती ही 2023 मधील आहे. त्या 42 जी तुम्ही म्हणता ना होयसाळ, त्याबद्दल थोडं आणखीन मॅडम इन्फॉर्मेशन द्या, म्हणजे बाकीच्यांना सुद्धा ती माहिती पडेल. ओके. आपण मग तुम्ही तुमची ही न्यू इन्फॉर्मेशन इथे ऍड करू. ओके, गुड. बघा, लिओनल मेस्सी, अर्जेंटिना. बघा, आता आपण बघितलेलं की लिओनल मेस्सी अर्जेंटिना याला टाइम मॅसिकाने 2023 साठी ऍथलीट ऑफ द इयर म्हणून निवड केली. त्याच लिओनल मेस्सीला आपण मगाशी बघितलं तर कोणता अवॉर्ड मिळालेला? बॅलन डिओर. ओके. लिओनल मेस्सीला कोणता मिळालाय? बॅलन डिओर अवॉर्ड मिळालेला होता. ओके. आणि आता त्यालाच काय मिळालंय? टाइमचा ऍथलीट ऑफ द इयर. ओके. ते तर कर्नाटक मधील मंदिर आहे. 42 होयसाळ कर्नाटक मधील हे मंदिर आहे, ज्याला 42व जागतिक वारसा स्थळ, भारतातलं 42व जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ओके, थँक्यू पूजा मॅडम. ओके. बघा, नेक्स्ट न्यूज बघू आपण. आरबीआयने आरोग्य सेवा व शिक्षणासाठी युपीआय पेमेंट मर्यादा 1 लाख वरून 5 लाख रुपये मर्यादापर्यंत वाढवली आहे. युपीआय पेमेंट मर्यादा, आता बघा, तुम्ही आरोग्य सेवा असतील म्हणजे मेडिकल मध्ये तुम्ही काहीतरी मेडिकल साठी तुम्ही बिल पेमेंट करलाय किंवा एज्युकेशनल फीज भरायला लागलाय, मग त्यावेळी तुमची युपीआय पेमेंट. आता वॉइस येतोय काय? कालच्या सारखा थोडा प्रॉब्लेम झाला. ते बहुतेक ती टेलिग्रामची लिमिटच आहे वाटतं, म्हणजे काल पण ह्याच टायमिंगला 1 तास 12 मिनिटानंतरच हा परत प्रॉब्लेम झालेला होता. आणि आज पण तेवढ्या नंतरच प्रॉब्लेम झाला. ओके, आपण चालू करू परत. मला दोन्ही दिसतंय का सांगा? आता मला स्क्रीन पण दिसते आणि व्हॉइस पण येते, तर लवकर सांगा. स्क्रीन दिसते? येस, बोथ क्लिअर. स्क्रीन नॉट विजिबल. बुद्धभूषण सर, स्क्रीन दिसते ना? स्क्रीन स्क्रीन नाही काय? ओके, एक मिनिट. स्क्रीन शेअर आहे मॅडम. ओके, बघा, फायनल सांगा मला. ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. ओके, चला आपण चालू करू आता. बघा, महुआ मोइत्रा, आपण एक न्यूज माग घेऊ. महुआ मोइत्रा तर या तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार आहेत. यांची लोकसभेतून हकालपट्टी झालेली आहे. ओके, आता नवीन लोकसभा इलेक्शन आता चालू होतील. बघा, निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या 2023च्या 100 महिला शक्तिशाली महिलांच्या यादीत काय आहे? ओके सुदर्शन सर, आता आपण कंटिन्यू करू. चला आता, महिला शक्तिशाली 100 महिला आहेत त्या फोर्ब्सने यादीने डिक्लेअर केल्या होत्या. त्यामध्ये भारतीय महिला पण आहेत. त्या भारतीय महिलांमध्ये निर्मला सीतारामन या अव्वल आहेत. ओके, पूर्ण सगळ्यामध्ये अव्वल नाहीत, फक्त भारतीय महिलांमधून त्या अव्वल आहेत. ओके. टेलर स्विफ्ट, टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर 2023 ची कोणाला निवड केली? टेलर स्विफ्ट. टेलर स्विफ्ट ही सिंगर आहे. ओके, टेलर स्विफ्ट ही सिंगर आहे अमेरिकेची. ओके, फेमस सिंगर आहे, आता ती खूप मोठी झाली. पर्सन ऑफ द इयर, टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? टेलर स्विफ्ट. ओके. युआय म्हणजे बघा आता याचा फुल फॉर्म काय? युथ फॉर उन्नती अँड विकास विथ एआय. विथ एआय, उन्नती आणि विकास, युथ फॉर उन्नती आणि विकास विथ एआय, हा उपक्रम आपला माहिती, ओके, मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय, म्हणजे त्यांचं जे मिनिस्ट्री आहे त्यांचं, आणि मेटा. बघा, माहिती अँड मेटा. ओके, म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि मेटा
यांनी हे युवा युवा ए आय म्हणजे युवा ए आय म्हणजे युथ फॉर उन्नती आणि विकास विथ ए आय हा उपक्रम चालू केला आहे मेटाच्या सहकार्याने. कॅनरा बँक बघा ही NARCL आहे. ही नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ओके, म्हणजे जे नॅशनल असेट आहेत म्हणजे असे असेट जे तुमचे प्रॉब्लेम्स मध्ये असतील म्हणजे त्यांना काय म्हणतात त्यांना NP असतील. ओके, अशा असेट्स ना म्हणजे त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करायसाठी ओके त्यांचे एक बँक स्थापन केलेली आहे NARCL. आणि याची प्रायोगिक बँक कोणती आहे? कॅनरा बँक. म्हणजे यात कॅनरा बँकेचे शेअर सगळ्यात जास्त आहेत. स्टेक सगळ्यात कॅनरा बँकेचे सगळ्यात जास्त आहेत. आता ह्याचे जे NARCL चे पहिले जे प्रमुख आहेत ना त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं सर्च करून. बघा तुम्हाला कुठे सर्च करता येते का? NARCL चे फर्स्ट चेअरपर्सन म्हणू शकता किंवा हेड किंवा प्रमुख असेल म्हणू शकतो. तुमचे त्याचे प्रमुख कोण आहेत? अध्यक्ष म्हणू शकता तुम्ही. पहिलेच अध्यक्ष निवडलेले आहेत. त्यांचं नाव काय सांगा मला. लाल रेनपुई बघा, लाल रेनपुई या मिझोराम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत. मिझोराम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. सेम सेम असंच आपण काल बघितलेलं नागालँडच्या पहिला महिला कॅबिनेट मंत्री. तर त्या व्यक्ती होत्या सालहोतू क्रुसे. तुम्हाला सांगता येणार नाही. सालहोतू क्रुसे या काय त्या नागालँडच्या होत्या आणि या आहेत कोण आहेत? लाल रेनपुई या मिझोराम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत. ओके, लाल रेनपुई आणि सालहोतू क्रुसे हे काल बघितलेलं आपण. सालहोतू क्रुसे आणि आता हे लाल रेनपुई या मिझोरामचे आहेत. त्यानंतर पहा, बांगलादेश काला आजार ही सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून नष्ट करण्यासाठी WHO द्वारे अधिकृत प्रमाणपत्र केलेले जगातील पहिला देश. म्हणजे काला आजार हा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून आमच्यातून इथून नष्ट झाले. हे अधिकृत प्रमाणपत्र कोणत्या देशाला मिळाले? तर पहिला देश कोणता आहे? बांगलादेश. असं प्रमाणपत्र घेणारा पहिला देश कोणता? बांगलादेश. काला आजार लक्षात घ्या. खूप देश असे युनिक आहे म्हणजे तुम्हाला वाटणार नाही बांगलादेश असेल. ओके, बघा नेक्स्ट, कॅप्टन फातिमा वसीम हे नाव महत्वाचं आहे. सियाचिन ग्लेशियर येथे तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी. कॅप्टन फातिमा वसीम, सियाचिन ग्लेशियर येथे तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कॅप्टन फातिमा वसीम. नागपूर हे शहर महत्वाकांक्षी PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क चे स्थान असणार आहे. ओके, पुरुषोत्तम अग्रवाल आहेत का त्याचे? तुम्ही NARCL चे सांगता ना? पहिले अध्यक्ष म्हणतो मी, तर तुम्ही कन्फर्म करा पुरुषोत्तम अग्रवाल आहेत काय? ओके, बघा आता पुढं आपण नागपूर हे काय आहे? PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे ना, म्हणजे जो PM महत्वाकांक्षी जो PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे त्याचं त्याच्या अंतर्गत हे एक पहिले MMLP उभारणार आहे. कुठे? नागपूरमध्ये. आता MMLP म्हणजे काय? मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क. एक मोठा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क असणार आहे. तो कुठे उभारणार आहे? नागपूरमध्ये. हे तुम्ही लक्षात घ्या. पहिलं महाराष्ट्रातील मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क नागपूरमध्ये उभारणार. पंतप्रधानांच्या हस्ते करंट आहे. ओके, पुरुषोत्तम अग्रवाल करंट आहे काय? ओके, गुड सुदर्शन सर. पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली ते मेरठ या दरम्यान भारताचा पहिला रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम प्रकल्प म्हणजे नमो भारत या ट्रेनचे उद्घाटन झालेले आहे. म्हणजे दिल्ली मेरठ हा काय आहे? रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचा भाग आहे. ओके, प्रकल्पाचा भाग आहे. दिल्ली मेरठचा जो एक एक्सप्रेसिव्ह पण आहे त्याबरोबर ट्रेनचा पण. तो रिजनल रॅपिड ट्रान्झिट ट्रेनचा भाग आहे. आणि त्याच प्रकल्पाला नाव काय दिले त्यांनी? नमो भारत. ते नमो भारत ही ट्रेन आहे तो त्या RRTS चा भाग आहे. मग नमो भारत ट्रेन ही दिल्ली मेरठ हे नाव लक्षात ठेवा. दिल्ली मेरठ या दरम्यान RRTS प्रकल्प भारताचा पहिलाच आहे आणि तो त्याचं नाव काय दिले? नमो भारत ट्रेन. याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे. गोविंद देवगिरी राम जन्मभूमी ट्रस्ट, आता जे राम मंदिर बांधलं गेलं नवीन, त्या राम जन्मभूमी मंदिराचे जे ट्रस्ट स्थापन केला म्हणजे ज्यावेळी राम मंदिरचा निकाल आला ओके
सुप्रीम कोर्टातून की ते राम मंदिर बांधले जाईल. त्यानंतर त्याचे ट्रस्ट स्थापन केलं. त्या ट्रस्टचे आता अध्यक्ष कोण आहेत? हे गोविंद देवगिरी. ओके. उत्तराखंड, भारतातील पहिले जिम्नोस्पर्म गार्डन. ओके. भारतातील पहिले जिम्नोस्पर्म गार्डन कुठे आहे? जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे तुम्ही सायन्स मध्ये वाचलेले असेल. ओके. इथे ह्याच्या जिम्नोस्पर्म मध्ये बिया उघड्या असतात, बाहेर असतात, फळाच्या बाहेर असतात, उघड्या असतात या. ओके. अँजिओस्पर्म मध्ये आत असतात, झाकलेले असतात. इथे बियांच्या ह्याच्यावरनं ते ओळखू शकतो, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ओके. त्यातील आहे पीएम डिवाइन. हे फक्त ईशान्य भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट देशांसाठी पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉर्थ ईस्ट या प्रकल्पासाठी पीएम डिवाइन ही प्रोजेक्ट आहे किंवा स्कीम आहे, योजना आहे पीएम डिवाइन. ओके. त्यानंतर पहा इंदिरा गांधी शांतता अवॉर्ड 2023. अली अब्बू अवाद हे शांती कार्यकर्ते आहेत, पॅलेस्टाईनचे आहेत बघा. इंदिरा गांधी शांतता अवॉर्ड कोणाला मिळालाय? एक अली अब्बू अवाद हे पॅलेस्टाईनचे कार्यकर्ते, शांती कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अर्जेंटिनाचे संगीतकार आहेत बॅरेन बॉईम, डॅनियल बॅरेन बॉईम. बॅरेन बॉईम हे अर्जेंटिनाचे संगीतकार आहेत. ह्या दोन व्यक्तींना इंदिरा गांधी शांतता अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला आहे. काल आपण एक शांती अवॉर्ड मिळाला, गांधी शांतता अवॉर्ड, तो कुणाला मिळाला? त्याचं उत्तर सांगा. एकदम शेवटची न्यूज बघितलेली, जूनची शेवटची न्यूज बघितलेली बघा. सविता लाडगे यांना रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री नॅलोम प्राइज फॉर एज्युकेशन हा प्रदान करण्यात आला. सविता लाडगे, नेहलोम प्राइज फॉर एज्युकेशन, सविता लाडगे. ओके. त्यानंतर पहा डीआरडीओची उपग्रह आधारित संवर्धन प्रणाली कोणती? गगन. म्हणजे गगनचा फुल फॉर्म काय हा विचारू शकतात बघा. जीपीएस एडेड. ओके. गोरखपूर प्रेस ला आपण बघितलेलं. ओके. जीपीएस एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. गगनचा फुल फॉर्म काय? सॉरी, गीता प्रेस गोरखपूर, गोरखपूर मधली गीता प्रेस. गांधी अवॉर्ड मिळालेला त्यांना. डीआरडीओची उपग्रह आधारित संवेदन प्रणाली जीपीएस एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन ही डीआरडीओची उपग्रह आधारित संवेदन प्रणाली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके. त्याचा फुल फॉर्म गगनचा आहे, पण लक्षात घ्या. त्याचबरोबर टीआयडब्ल्यूबी उपक्रम हा कोणाचा आहे? युएनडीपी आणि ओईसीडीचा आहे. तर टीआयडीपीचा फुल फॉर्म काय? टॅक्स इन्स्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स. हा टीआयडब्ल्यू उपक्रम, टॅक्स इन्स्पेक्टर्स विदाउट बॉर्डर, हा युएनडीपीचा आणि ओईसीडीचा उपक्रम आहे. इतकं काय महत्वाचं नाही. पुढलं महत्वाचं आहे बघा, अमृत टेक्नॉलॉजी ही आयआयटी मद्रासनं विकसित केलेली आहे. अमृतचा फुल फॉर्म काय? अमृत म्हणजे आर्सेनिक अँड मेटल रिमूव्हल बाय इंडियन टेक्नॉलॉजी. पाण्यातून आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकणे ही टेक्नॉलॉजी कुणी विकसित केलेली आहे? आयआयटी मद्रास यांनी. आयआयटी मद्रासने कोणती विकसित केलेली आहे? अमृत, आर्सेनिक अँड मेटल रिमूव्हल बाय इंडियन टेक्नॉलॉजी. चीन या देशाने जगातील पहिली 4th जनरेशन अणुभट्टी सुरू केलेली आहे. पहिली 4थ्या जनरेशनची अणुभट्टी कुणी सुरू केली आहे? चीनने. जर तुम्ही एमपीसी मेन्सचा अभ्यास केला असाल, ओके, आणि त्यामध्ये सायन्स टेक्स्ट मध्ये तुम्ही जर अणुभट्टीचा अभ्यास केलेला असाल, पहिली जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, इंडियामध्ये अजून थर्ड जनरेशन आहे सुरुवातीची, तर आत्ता कुठे तर त्याच्या पुढली 4th जनरेशन चीनमध्ये सुरू झालेली आहे. आणि जगातील पहिली 4th जनरेशन अणुभट्टी कोणी सुरू केली आहे? तर चीनने सुरू केलेली आहे. सर्वात मोठे हिरे बाजार कुठे असतात? सुरत. सुरत हे डायमंड साठी फेमस आहे, आपल्याला माहिती आहे. जगातील सर्वात मोठा हिरे बाजार सुरतमध्ये. समर हवाई संरक्षण प्रणाली ही भारताची आहे बघा. सरफेस टू एअर मिसाईल फॉर अश्युअर्ड रिटॅलिएशन. समर समर हवाई संरक्षण प्रणाली कोणाची आहे? भारताची आहे. त्याचबरोबर भारताने S-400 ही कोणाची संरक्षण प्रणाली घेतली आहे? रशियाची बघा. आणि समर ही आपली आहे. उत्तर प्रदेश याने तमिळनाडूला मागे टाकत दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेचा म्हणजे मान पटकावलाय. म्हणजे पहिली महाराष्ट्र आहे तर आहेच फिक्स. आता 2 नंबरला कोण आले? युपी आले. 3 नंबरला मग तमिळनाडू. ओके. ही सर्वात मोठी अर्थव्यवस्थेमध्ये हे असे क्रम झालेले आहेत बघा. त्यानंतर पेसर इनिशिएटिव्ह. ही पेसर इनिशिएटिव्ह ही भारतीय संस्था वैज्ञानिकांच्या संदर्भात आहे. म्हणजे पेसरचा फुल फॉर्म काय? पोलार सायन्स अँड क्रायोस्फिअर रिसर्च. या अंतर्गत भारताच्या आर्क्टिक आणि अंटार्क्टिक
या वैज्ञानिकांच्या मोहिमा या राबवल्या जातात. या इनिशिएटिव्ह अंतर्गत या दोन मोहिमा राबवल्या जातात. पेसर म्हणजे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या वैज्ञानिक मोहिमा, तुमच्या सायंटिफिक मिशन जे असतात ते यातून राबवले जातात. कोणते इनिशिएटिव्ह? पेसर इनिशिएटिव्ह. कृत्रिम, हे नावच कृत्रिम आहे बघा. हा भारताचा पहिला एआय युनिकॉर्न. भाविश अग्रवाल जे ओलाचे संस्थापक आहेत. ओके, ओला माहिती तुम्हाला, ओलाचे संस्थापक आहेत. त्यांनी हा स्थापन केलेला स्टार्टअप आहे. कोणता? कृत्रिम. आता पहिला एआय युनिकॉर्न. पहिला एआय युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न कंपनी आहे. युनिकॉर्न कंपनी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे हे एआय युनिकॉर्नची क्रायटेरिया काय माहित नाही मला. रेग्युलर जे युनिकॉर्न कंपनी आहेत त्याचा म्हणजे काय, तुमच्या असे अशा कंपनीची व्हॅल्यू ज्यांची व्हॅल्यू $1 बिलियन एवढी आहे. ओके, त्या कंपन्यांना युनिकॉर्न असं म्हणतात. ओके, बघा, भारत ओमान संरक्षण सराव. आता यातले कुठले कुठले आहेत? अल नागाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न बीच. हा हवाई आहे, हा आर्मी आहे आय थिंक, आणि हा नेव्हीचा आहे. भारत ओमान, ईस्टर्न बीच, अल नागाह आणि असिलाबाद. तुम्हाला ह्यात फरक फसवणार नाही ते. हे तीन नाव लक्षात ठेवा. अल नागाह, ईस्टर्न ब्रिज आणि नसीम अल बहर हे भारत ओमान यांचे संरक्षण सराव आहेत. त्यानंतर पहा, उत्तराखंड येथे या राज्यातून भारताची पहिली हिमालयन एअर सफारी सुरू करण्यात आली. हिमालयन एअर सफारी सुरू करण्यात आली. कोणत्या राज्यातून? उत्तराखंड. बघा, 2024 ब्रिक्स परिषदेचे यजमान शहर कझान. 2023 ची ब्रिक्स परिषद कुठे झाली? मी तुम्हाला मागाशी सांगितलं ऑगस्ट मध्ये झाली ती जोहान्सबर्ग. ओके, ब्रिक्स परिषद. आता 24 ची कुठे होणार आहे? रशिया येथे. ओके, बघा, त्यानंतर 6x6x6 स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी कशा संदर्भात आहे? अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी. 6x6x6 स्ट्रॅटेजी ही अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठीची स्ट्रॅटेजी आहे. 6x6x6. ओके, तर इथे ह्या आता वन लाईनर सगळ्या आपल्या झालेल्या आहेत. ओके, तर ह्या कव्हर करा तुम्ही. आता आपण काय करू, रिव्हिजन घेऊया की याची फास्ट मध्ये? तुम्ही येस और नो द्या, म्हणजे आपण मी सगळी फास्ट मध्ये रिव्हिजन घेतो. तुम्ही येस किंवा नो द्या. बघा, रिव्हिजन जानेवारी ते डिसेंबर मध्ये रिव्हिजन घ्यायचे का? तुम्ही आहेत का रेडी? 10:30 वाजलेले आहेत. बघा, येस. ओके, चालू करा आता आपण रिव्हिजन. आता कालची रिव्हिजन पण थोडी इथं ते मार्किंग नाही, थोडं ऍडजस्ट करून घ्या. रिव्हिजन मध्ये फक्त इम्पॉर्टंट घेणार आहे. पूर्ण सगळ्या न्यूज कव्हर होणार नाहीत. खूप महत्वाचे असतील तेवढंच मी सांगणार. ओके, बाकी तुमचं. बघा, आता हे ओडिशातला सर्वात मोठा थिएटर धनुयात्रेच्या दरम्यान, जगातील सर्वात मोठा एअर थिएटर ओडिशा धनुयात्रा. निजात मोहीम ही ड्रग्ज आणि दारू नशा संबंधित आहे, छत्तीसगडच्या पोलिसांचे. त्याचबरोबर बघा, 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष आहे. ओके, रेल्वे मंत्रालय कार्बन न्यूट्रल 2030 पर्यंत करणार आहे. युरोझोन मध्ये 20वा देश कोणता आहे? क्रोएशिया आहे. बघा, कॅनडा झालं, दक्षिण कोरिया सूक्ष्म फिल्टर, बेली सस्पेन्शन बघितलं आपण. त्यानंतर जयदेव उनादकट महत्वाचं आहे. बघा, जयदेव उनादकट रणजी ट्रॉफी सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला. हा कोणत्या संघाचा आहे? सौराष्ट्राचा आहे. दिल्लीवर त्याने हॅट्रिक घेतली. ओके, मायक्रोसॉफ्ट काय करणार आहे? इस्रो सोबत भागीदारी केली आहे की स्पेस टेक स्टार्टअप, म्हणजे स्पेसचं काम इस्रो करणार, टेकचं काम मायक्रोसॉफ्ट करणार. या स्पेस टेक भागीदारी यांची स्टार्टअपची भारताची कुठल्या बरोबर झाली? इस्रो बरोबर. इस्रोची मायक्रोसॉफ्ट बरोबर भागीदारी झालेली आहे. आता बघा, 100 दिवसांची ग्लोबल सिटी मोहीम ही उत्तर प्रदेशची आहे. राज्य पर्पल फेस्ट अपंगांसाठी गोव्याचं हा पर्पल फेस्ट आहे. ओके, डिजिटल बँकिंग राज्य पहिले कोण? केरळ. ओके, त्यानंतर पहा, 2000 युएई COP28 युएई इथे पार पडली, युनेफसीची. नवी दिल्ली येथे जागतिक पर्यटन शिखर परिषद. ओके, त्यानंतर पहा, सोनमारा हे मगाशी प्रश्न विचारला तुम्हाला, ओडिशातलं हॉकी विलेज म्हणून फेमस आहे सोनमारा. त्यानंतर व्हाईट कार्ड हे पोर्तुगाल देशाने फुटबॉलमध्ये प्रतिनिधित्व चालू केले. व्हाईट कार्ड फिफा मध्ये अजून झालेले नाही. झारखंड राज्याने स्थलांतरांचे पहिले सर्वेक्षण सुरू केले. बघा, त्यानंतर पहा, ऑपरेशन कच्छप कासवांची तस्करी रोखणे. पहिला सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक 23 किलोमीटर हैदराबादचा.
पहिली सांची ते पहिले सांची हे एमपीतले पहिले सौर शहर. लक्षात आलं. मिका पोलंडमधील जगातील पहिला एआय ह्युमनॉइड रोबोट सीईओ, हे आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर आता आपण होते फेब्रुवारी महिन्याकडे. बघा, 5वी खेलो इंडिया युथ गेम्स कुठे पार पडली? भोपाळ एमपी. 5वी एमपी येथे पार पडली. त्यानंतर पहा, भुवनेश्वर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक जर्मनीने सामना जिंकला. अंतिम कोणाला हरवलं? बेल्जियमला. त्यानंतर 2047 सिकल सेल अॅनिमिया दूर करण्यासाठी भारताचं मिशन. 2047 ला 100 वर्षांनी म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या. सौदी अरेबिया 2027 एशियाई फुटबॉल कपचे यजमानपद. या नुसार दूध उत्पादनात आपण प्रथम क्रमांकावर आहे. भारत हा दूध उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. ऑपरेशन दोस्त आपल्याला माहिती आहे, तुर्की आणि सिरिया भूकंपानंतर भारताचे मदतीचे अभियान. पहिले फ्रोझन लेक लडाखला येते. पहिल्या फॉर्म्युला ई चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताला मिळालं कोणत्या शहराला? हैदराबादला. ओके. JNS-1 उपग्रह विचारले तुम्हाला, मी कालच सांगितलेलं हे JNS-1 काय आहे? क्लाउड बिल्ड डेमॉन्स्ट्रेटेड सॅटेलाइट 6U टेक्नॉलॉजी. काल 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. JNS-1. ओके. त्याचबरोबर 24/7 सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर कर्नाटकने सांगितलं. इस्रायल बघितलं आपण. चीन 30 दिवस. रशिया सोयूज MS-23 सोयूज MS-23 यांत्रिक सजीव हत्तीचा म्हणजे यांत्रिक सजीव सजीवासारखा दिसणारा यांत्रिक हत्ती केरळमध्ये वापरला. ओके. हे आपण बघितलेलं. ह्याचं काय होतं? इंटरनॅशनल बायो रिसर्च अँड कॉन्क्लेव्ह इथनोशहर इथं इम्फाळ मणिपूर हे हे होतं केरळ होतं. ओके. काल तुम्हीच सांगितलेलं होतं मुलाने. सर्व मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक्सचा उपयोग करणारं राज्य कोणतं? केरळ. हे पडलेला प्रश्न होता TCS ला. सुपोषित महाअभियान राजस्थान. हरी बालकृष्णन, बघा आता हे मत होतं. हरी बालकृष्णन यांना 2023 मार्कोनी पुरस्कार प्राप्त. हे लक्षात ठेवा. मार्कोनी पुरस्कार प्राप्त कोणाला? हरी बालकृष्णन. त्यानंतर बघा, सियाटल जाती आधारित भेदभावावर बंदी. कॅलिफोर्निया पहिलं राज्य, सियाटल शहर. त्यानंतर महिला T20 विश्वचषक कोण जिंकला? ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलिया वर्सेस दक्षिण आफ्रिका होतं. हे वर्सेस करायचं ती खोडानी. त्यानंतर बघा, नागालँड सालहोतू क्रुसे. लाल रेनपू मिझोरामच्या नागालँडच्या सालहोतू क्रुसे पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. ओके. त्यानंतर बघा, महत्वाचं म्हणलं तर द एलिफंट विस्परस लीन योजना आपण बघितली. परत एलिफंट विस्परस हा ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय माहितीपट डॉक्युमेंटरी आहे. पहिली माहितीपट. ओके. ज्योतिर्मयी महंती हे पुरस्कार महत्वाचा आहे. एक रसायनशास्त्र संबंधित पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आहे ज्योतिर्मयी महंती. ओके. सुरेखा यादव सेमी हायस्पीड वंदे भारत चालणारी पहिली महिला लोको पायलट. अर्चना ट्रम्प आपली बस चालणारी आणि सुरेखा यादव आता भारताची पहिली आहे. ओके. भारत हा सॅप चॅम्पियनशिपचे यजमानपद असणार आहे आणि भारतानं हा सॅप चॅम्पियनशिप जिंकली. ओके. मध्य प्रदेश आंतरराष्ट्रीय युवा नेमबाजी चॅम्पियनशिपचे यजमानपद. मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय युवा नेमबाजी होणार, आंतरराष्ट्रीय नेमबाजी होणार आहे. सॉरी, आंतरराष्ट्रीय नेमबाजी. ओके. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पंजाब उच्च न्यायालयाने ChatGPT कडून खुनाच्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून उत्तर मागवले होते. PMC योजना ही शिक्षणासंदर्भात आहे. बघा, जॉर्जिया येथे हिंदू फोबियाचा निषेध करणारा ठराव पारित करणारे पहिले अमेरिकन राज्य. व्हॉट्सअप बँकिंग कोणी चालू केली? इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPB ने. महिला निधी राजस्थानने पहिला महिला सरकारी निधी आहे हा राजस्थानचा. नाटो हा 31वा सदस्य, 32वा सदस्य स्वीडन. आपण काल हे पाहिलं होतं. ओके. 30 सेकंद तुमचं स्वीडन. ओके. बघा, त्यानंतर आंध्र प्रदेश फॅमिली डॉक्टर प्रोग्राम सुरू केला आंध्र प्रदेश या राज्याने. कर्नाटक जस्टिस रिपोर्ट प्रथम आलं. पोलंडने ऑर्डर ऑफ व्हाईट इगल हा कोणाला दिला? बघा, तर झेलेन्स्की. व्लादिमीर झेलेन्स्की युक्रेनचे प्राईम मिनिस्टर आहेत. त्यांना ऑर्डर ऑफ व्हाईट इगल हा पोलंडचा सर्वोच्च सन्मान आहे तो त्यांना दिला. TV सोमनाथन यांची सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रणालीची पुनरावलोकन समिती होती. TV सोमनाथन पेन्शन प्रणाली. बघा, मिरच्या तांदूळ बिहारचा GI टॅग मिळाला. युगांडा येथे तुळशीघाट जीर्णोद्धार प्रकल्प केला. त्याचं उद्घाटन जयशंकर होते. महत्वाचं म्हणजे मिस इंडिया नंदिनी गुप्ता मिस इंडिया झाली. आणि सर्वात मोठे पुस्तक गाव कोणते? अरागम. हे महत्वाचं आहे जम्मू काश्मीरमध्ये. ओके. हरमनप्रीत कौर पहिली भारतीय महिला आहे जिला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. पण हरमनप्रीत कौर. कर्नाटक वोट फ्रॉम होम कर्नाटक. हक्की पिक्की जमात कर्नाटक. त्यानंतर दीपिका मिश्रा शौर्य पदक मिळणारी पहिली
इंडियन एअरफोर्स अधिकारी दीपिका मिश्रा पहिली एअरफोर्स अधिकारी शौर्य मिळवणारी. पहिली वॉटर मेट्रो कोची, केरळ. गिगा चॅटबोट रशियाचा आहे. ओके. त्यानंतर पहा, बिग कॅचअप हा प्रोग्राम WHO चा लसीकरणासंबंधी आहे. अंजी ब्रिज जम्मू काश्मीरमध्ये आहे. ओके. त्याचबरोबर अभिलाष टॉमी हे इंडियन नेव्हीचे कमांडर आहेत. त्यांनी गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण केली आणि पहिले भारतीय ठरले. अभिलाष टॉमी. ओके. ब्राझीलचा फेक न्यूज कायदा. रशियाचा TU-160 स्ट्रॅटेजिक बॉम्बर, त्यांना ब्लॅक जॅक असेही म्हणतात. सोयुज MS बघितले आपण. आता त्याचबरोबर मुलांना डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. त्याचबरोबर हैदराबाद विमानतळ सर्वात वक्तशीर विमानतळ म्हणून ओळखले गेले. कोणते? हैदराबाद. मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधी चालू करणारे पहिले राज्य कोणते? केरळ. लिंडा याकारिनो अमेरिकेच्यात आहेत. ट्विटरच्या CEO म्हणून नियुक्त केले त्यांना. जपान 2023च्या G7 परिषदेचे यजमान आहे. जपान. ओके. पॅच रिपोर्टिंग ऍप उत्तराखंडचं रस्ते करण्यासाठी रस्ते मुक्त. जेराल्ड आर फोर्ड जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका USA मध्ये आहे. जेराल्ड आर फोर्ड. ओके. रिवॉर्ड प्रोग्राम नाबार्डचा प्रोग्राम आहे. वर्ल्ड बँकेचे अर्थसहाय्य. त्याचबरोबर एक्सपोसॅट ध्रुवीय मिशन बघितलं. शेंझू 16 चीनचे अंतराळ मिशन. कचका रोबोट जपानचा रोबोट आहे. व्हॉइस कमांडद्वारे तो कार्य करणार. एम्स नागपूर NABH मान्यता नॅशनल अक्रेडिटेशन फॉर तो आपण बघितलेलं की हे एम्स नागपूरने काय केले, हे मान्यता प्राप्त असणारे देशातील पहिले एम्स ठरलेले आहे. नभ मान्यता प्राप्त करणारे. ओके. त्यानंतर पहा, दोन्ही पुरुष आणि स्त्री ज्युनियर हॉकी चषक जिंकला आपण त्यानंतर बघितलं. IIT मद्रास NIRF रँकिंग मध्ये सर्वोत्कृष्ट. अंतर्दृष्टी डॅशबोर्ड कोणाचा आहे? हा RBIचा आहे. ओके. राष्ट्रपतींना सुरोनामचा ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार. काखोव्का धरण ही युक्रेनची आहे. ओके. 5वा अन्न सुरक्षा निर्देशांक केरळ प्रथम. त्याचबरोबर माहीर प्रकल्प आपण बघितला. अमृत जनरेशन प्रकल्प मेटाचा आणि बाल विकास मंत्रालयाचा आहे. अमृत जनरेशन प्रकल्प. फ्रेझर बेट जगातील सर्वात मोठे वाळूचे बेट कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. फ्रेझर बेट लक्षात घ्या. फोन केरळ फायबर ऑप्टिक्स नेटवर्क केरळ राज्याचा. स्कोर हे सेबीचे तक्रार निवारण व्यासपीठ. ICC विजेतेपद तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळणारा ऑस्ट्रेलिया संघ. रिफॉर्म होम्स कुठल्या कारागृहांना रिफॉर्म होम्स मिळतात? उत्तर प्रदेश राज्यातील कारागृहांना रिफॉर्म होम्स. जस्टिस क्लॉक हे आपण उच्च न्यायालयातील बघितले. त्याचबरोबर सुस्वागतम आपण पुढे जाऊन बघणार आहे, ती सर्वोच्च न्यायालयातील आहे. बँकॉक विजन हे कशाशी रिलेटेड आहे? बिमस्टेकशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर नुसरत चौधरी पहिली मुस्लिम महिला आहे फेडरल न्यायाधीश अमेरिकेमध्ये. नुसरत चौधरी. जर्मन शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? सलमान रश्दी यांना. ओके. त्यानंतर गीता प्रेस गोरखपूर 2021चा गांधी शांतता पुरस्कार प्रदान. ओके. त्यानंतर बघा, आज आपण काय बघतोय, जुलैची बघितलेल्या गोष्टी होत्या. गुगलची गिफ्ट सुटी येते. फिनटेक ऑपरेशन. मावेन बघितलेलं नासाचं होतं मंगळ. वनिंदू हासरंगा सलग 3 सामन्यात 5 बळी. ओके. त्यानंतर पहिले पोलीस ड्रोन युनिट तमिळनाडू येथे. ओके. पिग स्कूल आसाममधील बोडोलँड आणि रुरल बॅकयार्ड पिगरी स्क्रीम मेघालयमध्ये. ही आसाममधील बोडोलँडमध्ये होणार होती डेन्मार्कच्या सहाय्याने. IIT खरगपूर ब्लॉकचेनचा वापर रेल्वेच्या सिग्नलिंगसाठी IIT खरगपूरने केलेला आहे. गिफ्टी निफ्टी हा प्रश्न पडून गेलेला होता सरळ सेवेला. भारत सिंगापूर या देशांच्या भांडवली बाजारांना जोडणारा पहिला क्रॉस बॉर्डर उपक्रम. त्याचबरोबर झांझिबार टांझानिया येथे IIT मद्रासने पहिले ग्लोबल कॅम्पस उभारले. 415 दशलक्ष लोकांनी गेल्या 15 वर्षातून गरिबीतून बाहेर काढले आपण. ओके. भारतात नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार. लिसा आपण प्रादेशिक AI न्यूज अँकर बघितलेलं. ग्रामीण आजीविका मिशन कुठल्या राज्याचं? ग्रामीण जम्मू काश्मीरचं. याला स्कॉच पुरस्कार मिळाला, गव्हर्नन्स पुरस्कार. IIT दिल्ली UAE मध्ये. ओके. IIT मद्रास झांझिबार टांझानियामध्ये. हावसॉंग 18 उत्तर कोरियाने सोडलं. हावसॉंग 18 ICBM उत्तर कोरियाने सोडलं. ओके. बार्ड बघितलं. G20चं ग्लोबल चॅलेंजिंग फंडिंग मेकॅनिझम. मेटाचं फेसबुकचं CM श्री लिओन बघितलं आपण. अकिरा काल दाम आपण व्हायरस बघितला होता, आता हा अकिरा. गॅबॉन निसर्गाच्या कर्जाच्या अदलाबदल करणारा पहिला आफ्रिकन देश. ओके. आपण G20च्या निमित्ताने 75 आणि 100 रुपयाचे नाणे विकसित केले. ओके. त्यानंतर पहा,
ऑगस्ट. लष्करातील पहिल्या आधार केंद्राचे उद्घाटन दिल्ली. सेमीकंडक्टर प्लांट गुजरात. कोण बनवणार आहे? मायक्रॉन. त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्याने विद्युतची गळती कमी करण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा वापर केलाय. 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा. ओके, 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा ही कोणी चालू केली आहे? EU फायनान्स, स्मॉल फायनान्स बँक. IIT मुंबई म्हणजे नीती, अगोदरची नीती होती, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, तीच म्हणजे IIT मुंबई. ओके. त्याचबरोबर बघा, झैद तलवार हा UAE बरोबरचा आपला सराव आहे. ओके. वित्तीय आरोग्य स्कोर कार्ड मध्ये आपलं महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तुम्हाला मागाशी म्हणलं सुस्वागतम, हे सर्वोच्च न्यायालयाचं व्हिजिटर पास सुविधा उपलब्ध असलेलं पोर्टल आहे. रेशन्स ट्रायल हे पौष्टिक आहार आणि टीबीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये घट आहे. रेशन्स ट्रायल टीबी लक्षात ठेवा. मोफत IVF उपचार गोवा राज्याने चालू केले. पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग तामिळनाडू येथे. अग्निकुल कॉस्मॉस, मागाशी तुम्हाला विचारलेलं, भारतातील पहिले ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट लॉन्च कोणी केले? अग्निकुल कॉस्मॉस यांनी केले. बघा, रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न. 15वी ब्रिक्स, दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग. स्पेननं महिलांच्या संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला, इंग्लंडला हरवून सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे. अमिताभ कांत रिअल इस्टेटची तपासणी यासाठी समिती बसवली. रॉकेटरी नंबी इफेक्ट 67वा राष्ट्रीय पुरस्कार 2023 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला त्यांना. रॉकेटरी नंबी इफेक्ट. राफेल नदाल इन्फोसिस ब्रँड अँबॅसेडर. प्रकाश श्रीवास्तव NGTचे अध्यक्ष. ओके. पहिला व्हिलेज अटलास कोण चालू केला? गोवा राज्याने. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं कशामध्ये? तुम्हाला माहितीच आहे, जॅव्हलिन, भालाफेक. ओके, ते सांगायची गरज नाही. ओके. बघा, सप्टेंबर 2023. 23 ऑगस्ट आपला काय झालाय? राष्ट्रीय अवकाश दिन. चंद्रयान-3चे यशस्वी लँडिंग त्या दिवशी झालं. तिरंगा पॉईंट, शिवशक्ती पॉईंट बघितलं. 2 आणि 3चं लँडिंग साईट आहे. तिरंगा 2, शिवशक्ती 3. ओके. टोयोटाने काय केलं? पहिली 100% इथेनॉल असलेली कार विकसित केली. आदित्य L1 मिशन 2 सप्टेंबर 2023 ला उड्डाण. बघा, 2 सप्टेंबर 2023 ही तारीख लक्षात ठेवा. 2 सप्टेंबर 2/9/23. रवी कन्नन आसामचे आहेत, त्यांना यावर्षी 2023 चा रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला. ओके. जया वर्मा सिन्हा पहिल्या महिला आहेत रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष होणार आहे. ओके. फंगा, आता तुम्ही UN बायोडायव्हर्सिटीने काय सांगितले? तुम्ही फंगा पण वापरा, फ्लोरा, फोना, फंगा असं 3 शब्द वापरा. ओके. आफ्रिकन युनियनला आपण काय केले? कायमस्वरूपी सदस्यत्व दिले. आपण G20 आपली जी 18वी नवी दिल्लीत झाली त्यावेळी. ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स ही नवीन भागीदारी सुरू करण्यात आली. ओके. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स भारताच्याच पुढाकाराने. भारताने काय सांगितले? G20 उपग्रह आपण लॉन्च करा. मासं परत भारताने 2024 यजमानपद कोणाला दिलं? ब्राझीलला दिलं. बघा, डेव्हिड वॉर्नरनं सगळ्यात सचिन तेंडुलकरला मागे टाकून ऍज अ सलामीवीर फलंदाज म्हणून सगळ्यात जास्त सेंचुरी मारल्या त्याने. क्रिकेटमध्ये भारतानं काय जिंकला? एशिया कप 2023 जिंकला, 8व्यांदा जिंकला. मोहम्मद सिराज काय झाला? त्या सामनावीर, श्रीलंकेला हरवून आपण तो जिंकला. डीप सी कमर्शियल मायनिंग नॉर्वे. ओके. तेलंगणाने मोफत नाश्ता सुरू केला. त्यानंतर बघा, आशिया खेळाचे यजमानपद चायनाकडे. शांतिनिकेतन जागतिक वारसा स्थळ 41. 42 वर्षात बघितलं आपण आता, कर्नाटकातील एक मंदिर आहे. ओके. अमृता शेरगिल यांची द स्टोरी टेलर या पेंटिंगला विक्रमी किंमत आली. असंच एक पेंटिंगच्या बद्दल विचारलेलं की याची किंमत माझ्यामध्ये 2021 चा जो क्लर्कचा मेन्सचा पेपर आहे. ओके. त्याच्या पेपरला पेपर 2 मध्ये एक करंट अफेअरचा असाच एक क्वेश्चन होता. एक अशी पेंटिंग होती, ती सगळ्यात जास्त लिलावात विकली, त्या पेंटिंगचं नाव काय? अशाच पद्धतीने एक प्रश्न आला, तो करंट मध्ये झालेला. तर हा सुद्धा येऊ शकतो, ह्याला पण आपण सोडून चालणार नाही. त्यानंतर बघा, नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 स्वाती नायक, हे नाव लक्षात ठेवा, स्वाती नायक. ओके. नवी दिल्ली ते पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल बस सेल. ओके. रिगिस्ट असेपा ही हिनं महिला मॅरेथॉनचा विश्वविक्रम केला. इथिओपियाची रिगिस्ट असेपा सगळ्यात कमी वेळेत ती आली. ओके. 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार वहिदा रहमान. लिअँडर पेस हॉल ऑफ फेम, टेनिस हॉल ऑफ फेम नामांकन मिळालेलं. ओके. 1 ऑक्टोबर 2023 पासून 28% GST ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी, आंबेडकरांचा भारतावरील सर्वात मोठा पुतळा. बघा. त्यानंतर लॉस एंजेलिस हे 2028च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणार आहे. लॉस एंजेलिस. मायकल डग्लस यांनी सत्यजित रे अवॉर्ड जिंकला, लाईफ टाईम अवॉर्ड. ओके. त्यानंतर बघा, प्रोजेक्ट उद्भव हा संरक्षण मंत्रालयाचा आहे. कस्तुरी कॉटन हा कापसाचा ब्रँड आहे आपलं. बिशन सिंग बेंदी क्रिकेटचे संघ होते, त्यांचे निधन झाले.
स्कायरूट एरोस्पेस या भारतीय स्पेस स्टार्टअपने विक्रम 1 रॉकेट विकसित केले. त्यांची विक्रम सिरीज आहे बघा. ही विक्रम सिरीज ही त्यांचीच आहे. विक्रम 1, विक्रम 2 असे पुढे पुढे येताना स्कायरूट एरोस्पेस लक्षात घ्या. भारतातील पहिला नॅनो लिक्विड प्लांटचे उद्घाटन गुजरात येथे. मायक्रॉन तुमचा सेमीकंडक्टर प्लांट बनणार आहे गुजरातमध्ये. 36वा राष्ट्रीय खेळ गोवा यजमानपद आहे. महाराष्ट्र या 36मध्ये पहिला आलं. 2 नंबरला सर्व्हिसेस. 36वा झालता गुजरातमध्ये. त्यामध्ये सर्व्हिसेस 1 नंबरला होती, महाराष्ट्र 2 नंबरला होती. ओके. ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, 40 चेंडूत सर्वात फास्ट ओडीआय सेंचुरी मारली वन डे इनिंग्स मध्ये. ओके. सर्वात चितक कोणाविरुद्ध मारले त्यांनी? नेदरलँड विरुद्ध. बघा मग त्यानंतर जिओ स्पेस फायबर काय म्हणतात नाही. बघा टाटा इलेक्ट्रॉनिक तामिळनाडूमधील म्हैसूर येथे सर्वात मोठा आयफोन असेंबल प्लांट उभारणार आहे. राजकुमार राव हे निवडणुकीसाठी जागृतीसाठी नॅशनल अँकॉर. राजकुमार राव हे ऍक्टर आहेत. ओके. राजकुमार राव तुम्हाला माहिती असेल. महेंद्र सिंग धोनी एसबीआयचा ब्रँड अँबॅसेडर. आपण S-400 रशियाकडून घेतलं. ओके. उत्तर पूर्व भारतातील पहिली 5G लॅबोरेटरी कुठे आहे? NIT मिझोराम. कळलं काय? थार्ड बघितलं, एरो बघितलं. 2023चा बॅलन डिअर अवॉर्ड कोणाला मिळाला? लिओनल मेस्सीला. ओके. बिहार, राजस्थान नंतर आंध्र प्रदेश जात गणना करणार आहे. बघा. ओके. टाइमआउट प्रकारे बाद झाला. इतिहासातील पहिला क्रिकेटपट्टी कोण होता? अँजेलो मॅथ्यूज. श्रीलंकेचा होता. बांगलादेश विरुद्ध त्याला टाइमआउट दिलं. ऑलिम्पस अमेझॉनची AI आधारित LLM लार्ज लँग्वेज मॉडेल. ओके. ऑलिम्पस कोणाचं आहे? अमेझॉनचा आहे. मिका पहिला रोबोट बघितला. भुवनेश्वरला काय केलंय? इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन मिलेटचे यजमानपद. महाराष्ट्र पहिली निर्यात प्रोत्साहन धोरण 2027-28 पर्यंत. ह्या आर्थिक वर्षातून ते चालू होणार आहे. ओके. 23-24 पासून ते चालू झालेले ते 27-28 पर्यंत. 25,000 कोटी, 7 ते 14%, 40,000 रोजगार निर्मिती. ओके. त्यानंतर KL राहुलचं 62 चेंडू सगळ्यात वेगवान. किल स्विच हे कर्करोगाशी संबंधित आहे. एक दिवसीय सामन्यात 50 विराट कोहलीने केलेले आहेत. त्याचबरोबर पेरुमल मुरुगन फायरबर्ड जेसीबी पुरस्कार. पेरुमल मुरुगनच्या फायरबर्ड या कादंबरीला जेसीबी पुरस्कार मिळाला. सर्वात प्रेस्टिजियस पुरस्कार आहे तो. मिस युनिव्हर्स कोण झाले? शेनिस पॅलासियोस. ओके. 2023च्या मिस युनिव्हर्स शेनिस पॅलासियोस. त्यानंतर पहा. ओके. काय बघतो आपण? इफ्फी इथले बघितले आपण. ऑस्ट्रेलियाने 6वा माधुरी दीक्षित यांना इफ्फीचा पुरस्कार मिळाला. 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकला 2003चा. एकता कपूर इंटरनॅशनल एमी डायरेक्टर अवॉर्ड मिळाला. 2023चा बुकर प्राइज कुणाला मिळाला? पॉल लिंच प्रोफेट सॉन्ग या त्यांच्या कादंबरीसाठी. मध्य प्रदेशने काय दिला? त्वरित न्याय मिळण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असं सांगितलं. ऍस्ट्रोसॅट पहिली आपली ही भारताची ऑब्झर्वेटरी आहे. पेबलेस ऑब्झर्वेटरी. ओके. त्यानंतर पहा. ट्रिपल ग्रीन एनर्जी हा करार भारताने चायनाने नकार दिला. आपले UAE इथं COP28 पार पडली. त्यांचं लक्षात ठेवा. UNFCC. जेमिनी गुगलचे नवीन AI मॉडेल. कळलं का? जेमिनी. गरबा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत 15व्या स्थानी येतं. गरबाला समाविष्ट करण्यात आलं. त्याचबरोबर तिथे दुर्गापूजा वगैरे अशा सगळ्या ते कुंभमेळा, दुर्गापूजा असं ह्यापूर्वी त्यामध्ये समाविष्ट झालेल्या गोष्टी आहेत. लिओनल मेस्सी. ओके. टाइम मॅसेज आणि ऍथलीट ऑफ द इयर बॅलन डिअर पुरस्कार पण मिळाला आणि ऍथलीट ऑफ द इयर पण त्यांना निवडण्यात आले. ओके. आता बघा RBIने काय केले? शिक्षण आणि आरोग्यासाठी PPI पेमेंटची मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे. महुआ मोइत्रा यांना हकालपट्टी झाली आहे. निर्मला सीतारामन भारतीय महिलांतून सर्वात अव्वल आहेत त्या शक्तिशाली महिलांच्या यादीत. टेलर स्विफ्ट हे खूप महत्वाचं आहे. पर्सन ऑफ द इयर 2023चा अवॉर्ड कोणाला मिळाला? टेलर स्विफ्ट. ओके. 2022चा तो बहुतेक झेलेन्स्कीना मिळालेला होता. म्हणून लक्षात घ्या. 23चा हा पर्सन ऑफ द इयर टेलर स्विफ्ट यांना मिळाला आहे. UIA म्हणजे युथ फॉर उन्नती आणि विकास विथ AI हा उपक्रम, हा अवॉर्ड कोणाला मिळालाय? सॉरी, अवॉर्ड नाही, हा युथ फॉर उन्नती आणि विकास विथ AI हा उपक्रम मेटाचा आहे. मेटाचा. सॉरी. ओके. कॅनरा बँक ही प्रायोगिक बँक आहे NARCL ची. नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड. तुमचे नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे झाले असतील त्या डेप्स मध्ये कन्व्हर्ट होण्याच्या ऐवजी त्याचं काय करायचं? ब्रेकडाऊन करून त्याचं पुन्हा रिकन्स्ट्रक्शन करायचं. आणि एखादी कंपनी कोणती जर डब घ्यायला जात असेल तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन करायचं. त्याचे असेट पुन्हा रिसेल करायचे. त्याचं काम हे असलं काम करणार आहे NARCL. आणि त्याची मुख्य प्रायोगिक कंपनी आहे ही कॅनरा बँक. मगाशी आपण बघितलं की सालोतो क्रुसे नागालँडच्या पहिल्या महिला कॅबिनेट, तर लाल रिनपुई हे मिझोरम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट.
बघा बांगलादेशनं काय केलंय, काला आजार कम्प्लीट सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून त्यांची ती नष्ट झाली असं WHO प्रमाणपत्र घेतलंय, आणि असं प्रमाणपत्र घेणारा तो जगातील बांगलादेश हा पहिला देश आहे. लक्षात आलं. बघा आता कॅप्टन फातिमा वसीम. ओके. कॅप्टन फातिमा वसीम ह्या सियाचीन ग्लेशियरवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. नागपूर हे पहिले MMLP चे स्थान असणार आहे महाराष्ट्रातील, PM गतिशक्ती मास्टर राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत. दिल्ली ते मेरठ नमो भारत ट्रेन. ओके. गोविंद देवगिरी हे रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. उत्तराखंड हे पहिले जिम्नोस्पर्म गार्डन आहे उत्तराखंडमध्ये. PM डिवाइन हा ईशान्य भारतासाठीचा प्रकल्प आहे. इंदिरा गांधी शांतता अवॉर्ड, अबू अवाद अली अबू अवाद पॅलेस्टाईनचे, आणि डॅनियल बार्बाइन अर्जेंटिनाचे संगीतकार. ओके. सविता लाडके यांना नॅलो प्राइज फॉर एज्युकेशन केमिस्ट्रीचा प्रदान करण्यात आला. ओके. गगनचा फुल फॉर्म बघा, GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. ओके. त्यानंतर अमृत टेक्नॉलॉजी ही IIT मद्रासची आहे. पहिली 4th जनरेशन अणुभट्टी चीनने सुरू केलेली आहे. समर हवाई प्रणाली भारताची आहे. तमिळनाडूला मागे टाकून आता UP 2 नंबरला महाराष्ट्र पाठोपाठ आलेलं आहे. ओके. आर्थिक सर्वात शक्तिशाली आर्थिक राज्य म्हणून. ओके. पेसर इनिशिएटिव्ह ही आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या वैज्ञानिक मोहिमांसंदर्भात आहे. कृत्रिम ही युनिकॉर्न आहे, AI युनिकॉर्न, पहिली AI युनिकॉर्न स्टार्टअप भाविश अग्रवाल जे ओलाचे संस्थापक आहेत त्यांनी स्थापन केली होती कृत्रिम. त्याचबरोबर भारत ओमान हे संरक्षण सराव, अल नागा आहे, नसीम अलबर आहे, ईस्टर्न ब्रिज आहे. उत्तराखंड राज्यातून पहिली हिमालयन एअर सफारी सुरू करण्यात आली. 2024 ची ब्रिक्स परिषदेचे यजमान शहर कझान रशिया आहे. 666 स्ट्रॅटेजी अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी आहे. ओके. तर इथे हे आपले काय झालेले आहेत, 1 लायनर कम्प्लीट झालेले आहेत. बघा तुमचे 1 लायनर कम्प्लीट करून त्याबरोबर तुमचे काय केलेले आहेत, रिव्हिजन पण इथे आपण घेतलेली आहे. बघा आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश महत्वाचा म्हणजे, एक मिनिट. ओके.